श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देवं सर्वकार्येषु सर्वदा गणनाथ रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यवेदवाणी प्रवर्तते गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोतावत्ता पूजितुलेवरा पांडुरंगाय नमः कुंडलिकावती हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय त्रिभुदेव दत्त वासुदेव हरि श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः वैश्रवण जो कुबेर धन्वंताचा राजा सदर भगवंताचा भंडार घर तेथे सत्वर पातला श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण सद्गुरूची शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. या ठिकाणी सीतामाऊली प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राने असणारं तोंड त्या ठिकाणी बाजूला केलं. सीतामाईला पाहिना गेले. त्यावेळी सर्व वानर मंडळी लक्ष्मी म्हणजे सुग्रीव सर्वजण चिंतातूर झाले. असणार त्या ठिकाणी वाईट वाटायला लागलं. एवढं कष्ट त्या ठिकाणी घेतलं. 6 महिने राजा रावणाच्या बंदीखान्यात पडलेल्या सीतामाऊलीची सोडवणूक केली आणि प्रभू रामचंद्र तोंड देखील त्या ठिकाणी पाहिना गेले. मग असणाऱ्या प्रभू रामचंद्राने सीतामाऊलीची अग्नी परीक्षा त्या ठिकाणी घेण्याची ठरवली गेली. सर्व असणार त्या ठिकाणी अग्नि परीक्षा घ्यायची म्हटल्यानंतर सगळ्यांना दुःख होऊ लागलं. चिंतातूर झाले आणि त्याच वेळेस सगळ्यांनी प्रभू रामचंद्राला विनंती त्या ठिकाणी केली की असणाऱ्या भगवंता प्रभू रामचंद्रा आपण एवढं अतोनात कष्ट त्या ठिकाणी घेतलं. सीताबाईला त्या ठिकाणी आणलं आणि तिची अग्नि परीक्षा त्या ठिकाणी घ्यायची. असं करू नका म्हणून विनंती त्या ठिकाणी केली. कोणाच्याही विनंतीला मान प्रभू रामचंद्राने दिला नाही. शेवटी असणाऱ्या त्या ठिकाणी 33 कोटी देव आहेत. देव सुद्धा चिंतातूर त्या ठिकाणी झाले. प्रभू रामचंद्राला समजूत त्या ठिकाणी घालावी असा विचार देवाने केला आणि जो असणारा धनाचा असणारा मालक आहे त्या ठिकाणी धनाचं भांडार ज्याच्या स्वाधीन आहे तो असणारे कुबेरजी राजा रावणाचा भाऊ आहे. त्या ठिकाणी कुबेरजी आलेले आहेत. एवढंच नाही तिथं असणारं आपलं जे भंडारगृह आहे ते भंडारगृह सोडलं गेलं आणि प्रभू रामचंद्राची विनंती करण्यासाठी कुबेरजी पातले. यमा पितर समवेत यम पातला प्रेमनाथ सहस्राक्ष देवनाथ मरुद्रने सहित पातला. मग एवढंच नाही असणारा त्या ठिकाणी आपली जी पितर आहे ते पितर घेऊन म्हणजे आर्यमा त्या ठिकाणी आलेला आहे. असणारा त्या ठिकाणी प्रेताचा मालक असणारा प्रेताचा धनी असणारा त्या ठिकाणी यम आहे. यमही त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. एवढंच नाही 1000 डोळा असणारा देवाचा राजा असणारा त्या ठिकाणी इंद्र आहे. तोही आपला असणारा सर्व गण घेऊन आणि प्रभू रामचंद्राला विनंती करण्यासाठी आलेला आहे. अपंपती अति ओझा वरून आला अमृत राजा विनवया रघुराजा सीता काजा पै आले. मग त्या ठिकाणी अमृताचा राजा असणारा वरुण देव ही त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या असणाऱ्या सीतामाऊलीच्या असणाऱ्या मनाचं समाधान त्या ठिकाणी करावं. सीतामाऊलीच्या असणाऱ्या मनाचं सांत्वन त्या ठिकाणी करावं. स्वीकार त्या ठिकाणी करावा म्हणून प्रभू रामचंद्राला विनंती करण्यासाठी हे सर्वजण आले. त्रिशूळ पाणी वृषभध्वज क्षीरधाम धवळ सहज विनायक युक्त गण समाज साठी सहस्रां समवेत आले. मग त्या ठिकाणी असणारं गायीच्या दुधाप्रमाणे म्हणजे पांढरा शुभ्र असणारं त्या ठिकाणी हातामध्ये त्रिशूळ धारण केलेला आहे. वृषभावर त्या ठिकाणी बसलेला आहे. असं असणाऱ्या त्या ठिकाणी पिनाक पाणी असणारे महादेवजी म्हणजे त्या ठिकाणी आणि म्हणजे आले. त्रिनेत्र पंचवक्र दशभुजा अति परिकर अर्धांगी गिरिजा सुंदर अति मनोहर तेथे आला. मग आपलं 60,000 सैन्य असणाऱ्या त्या ठिकाणी पार्वती मातेलाही बरोबर त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि पंचवक्र असणारे त्रिनेत्र 3 डोळे असणारे महादेवजी आणि म्हणजे आले. जो सहस्र जीता सकळांसी पिता म्हणती ज्यासी तो सत्यलोक निवासी
जानकी का जाती ब्रह्मा आला. मग म्हणले असणारा ज्या सृष्टीचा पालन करणारा, ज्याला पितामह सगळ्या सृष्टीचा असणारा त्या ठिकाणी, मालक म्हणणारा त्या ठिकाणी, आणि सत्य लोकाच्या ठिकाणी निवास करणारे ब्रह्मदेव आहेत त्या ठिकाणी. आणि हे ब्रह्मदेव सुद्धा आणि प्रभू रामचंद्राची विनंती करण्यासाठी आणि सीतामाऊलीचं मनोगत पूर्ण करण्यासाठी आलेले आहेत. रावण पारदर्शाचा वैकुंठ काय चुकलाय हो? रावण पार्षद वैकुंठाचा. रावण पार्षद वैकुंठाचा श्रीरामे वध केला त्याचा अधिकार पाहून ज्याचा गेला तेथेचा पैतेता. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे वैकुंठीचा असणारा धनी झालेला जो राजा रावण आहे, ज्यानं असणाऱ्या प्रभू रामचंद्राने ज्याचा असणारा वध म्हणजे त्या ठिकाणी केला, असा असणारा राजा रावण आहे. प्रभू रामचंद्राच्या हातून त्या ठिकाणी मरण आलेला आहे आणि तो वैकुंठाचा धनी झालेला आहे. तो राजा रावणही आपल्या असणाऱ्या निज पदाला म्हणले गेलेला आहे. तव तेथे दशरथ वैकुंठ देखला आनंदत तेने रावण अत्यंत भरीत ख्याती वाणी रामाची. मग त्यावेळेस असणारा राजा रावण म्हणजे हा देह सोडला गेला आणि वैकुंठाच्या ठिकाणी राजा असणाऱ्या रावणाची प्राप्ती त्या ठिकाणी झाली. आणि वैकुंठाच्या ठिकाणी ज्या वेळेस राजा रावण गेला, त्यावेळेस तिथं असणारा त्या ठिकाणी आनंदानं नांदत असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा असणारे वडील दशरथ आहेत. ह्या दशरथाला त्या ठिकाणी पाहिलं गेलं, अतिशय आनंद त्या ठिकाणी वाटला गेला आणि असणाऱ्या राजा दशरथाबरोबर वैकुंठाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा असणारा गुणवाद राजा रावण करू लागलेला आहे. सीताव्याची करुणी साखरी शिराज पारवली रामेवधी कदशाननी अभिनव करणी पैकी वाचा. सीता व्याजे करोनी सागरी शिळा तारोनी रामेवदीला दशाननी अभिनव करणी पै केली. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे राजा रावण प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सांगू असणारा म्हणजे प्रभू रामचंद्राची कीर्तीचं वर्णन राजा दशरथाजवळ वैकुंठाच्या ठिकाणी राजा रावण करू लागलेला आहे. की त्या ठिकाणी असणारा सांगू लागलेला आहे, राजा दशरथा तुमचा असणारा मुलगा म्हणजे प्रभू रामचंद्र म्हणजे असणारा त्या ठिकाणी सीता माऊलीच्या असणाऱ्या त्या ठिकाणी सोडवण्याच्या कर्तव्यातून बाहेर पडण्यासाठी 400 कोस लांबीचा असणारा सागर आहे. या सागरावर असणारी शिळा त्या ठिकाणी तारली गेली, दगड पाण्यावर त्या ठिकाणी तारली गेली आणि असणारा त्या ठिकाणी राम असणारा त्या ठिकाणी लंकेच्या ठिकाणी आले आणि ज्यांनी असणारा राजा रावणाचा अंत करून अभिनव कीर्ती म्हणजे केली. लंकेभिषेकीला विभीषण सोडविले सीता निधान अतुल कीर्ती रघुनंदन दाता समान मित्र. आणि एवढंच नाही, लंकेच्या ठिकाणी आले माझ्यासारखा बलहाढ्य असणारा राजा रावण याचा अंत त्या ठिकाणी केला. सीता माऊलीची सोडवणूक केली, लंकेचं राज्य विभीषणाला त्या ठिकाणी दिलं. अशी अतुलनीय ज्याची असणारी मोजमाप करता येत नाही एवढी कीर्ती प्रभू रामचंद्राने केले. म्हणून रामाचं गुणवाद राजा रावण दशरथापाशी वैकुंठाच्या ठिकाणी सांगू लागलेला आहे. रावण मुखे श्रीराम कथा ऐकून आनंद दशरथा पहावया श्री रघुनाथा सत्वर तो तेथे आला. नाही की तिथे तिथे नाही. ती आणि वय दोनचं अक्षर आली आणि परत पुढे केली. उद्धवरोनी दशानन पाठविले वैकुंठ भुवन अमल कीर्ती रघुनंदन दाता समान रे मित्रा. मग असणाऱ्या लंकेच्या ठिकाणी आले, राजा रावणाचा अंत त्या ठिकाणी केला, राजा रावणाचा उद्धार केला, मोक्षाला राजा रावणाला त्या ठिकाणी लावलं. अशा प्रकारची अमल असणारी कीर्ती, श्रेष्ठ कीर्ती असणाऱ्या प्रभू रामचंद्राने केली. शत्रूला सुद्धा असणारा मोक्ष प्रदान करणारा प्रभू रामचंद्र आहे. म्हणून रामाची कीर्तीचं वर्णन राजा रावण वैकुंठाच्या ठिकाणी राजा दशरथाबरोबर करू लागलेला आहे. रावण मुखे श्रीराम कथा ऐकून आनंद दशरथा पावया श्री रघुनाथा सत्वर तो तेथे आला. मग एवढं असणारा त्या ठिकाणी मुलाची कीर्ती बापानं ऐकली गेली, राजा रावणानं त्या ठिकाणी सांगितली. एवढं श्रेष्ठ कार्य आपल्या असणाऱ्या मुलानं प्रभू रामचंद्रानं त्या ठिकाणी केलं. ही रावण मुखातून वचन राजा दशरथानं वैकुंठाच्या ठिकाणी ऐकलं गेलं. मनाला समाधान वाटलं, आनंद वाटला
आणि कसा माझा असणारा प्रभू रामचंद्र आहे हे पाहण्यासाठी राजा दशरथही त्या ठिकाणी आले. शंकरादी देवा समवेत श्रीराम जनक दशरथ ब्रह्मा इंद्र आले तेथ जानकी चरित्र पावया. मग त्या ठिकाणी असणारा म्हणले यमदेव आलेले आहेत, असणारा त्या ठिकाणी म्हणजे आर्यम आलेला आहे, असणारे इंद्र त्या ठिकाणी आलेला आहे, ब्रह्म आलेला आहे आणि त्यांच्याच बरोबर शंकरजी महादेवजी त्या ठिकाणी आले. त्यांच्या समवेत राजा दशरथही प्रभू रामचंद्राला पाहण्यासाठी म्हणले आले. सूर्यप्रभा समसमान विमानी विमानी पहिले दीप्यमान अंतरिक्ष व्यापले गगन श्रीरामा पण जेथे असे. मग प्रत्येकाच्या मनामध्ये जानकी मातेचं असणाऱ्या सीतामाऊलीचं चरित्र त्या ठिकाणी पाहायचं ही उत्सुकता त्या ठिकाणी लागलेली आहे. आपापली विमानं सज्ज त्या ठिकाणी केले. ज्या विमानाचं सूर्याप्रमाणे तेज त्या ठिकाणी लकाकत आहे अशी विमानं घेऊन त्या ठिकाणी आकाशात आलेले आहे. सर्व आकाश दैदिप्यमान त्या ठिकाणी झालेलं आहे. सर्व आकाश विमानानं त्या ठिकाणी आणि मला दाटून गेलेला आहे. ककुस्ती कुळी उत्पत्ती म्हणून काकुस्ती रघुपती नाम निर्देश निश्चिती वेद श्रुती पुराणे. मग असणाऱ्या ककुस्थ कुळामध्ये प्रभू रामचंद्राचा असणारा जन्म त्या ठिकाणी झाला म्हणून प्रभू रामचंद्राला असणारं काकुस्तीही म्हणतात, रघुपतीही म्हणतात, प्रभू रामचंद्रही त्या ठिकाणी म्हणतात. याची असणारी कीर्ती वेदशास्त्रानं त्या ठिकाणी वाखाणली गेली. ब्रह्माजोगा लोकपती मस्तकांजली विनयव्रती सकदेवासी विनंती सीता शुद्धेसी करीत असे. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे जे लोकांचा असणारा त्या ठिकाणी स्वामी लोकांचा मालक असणारे ब्रह्मदेव त्या ठिकाणी आलेले आहेत. विनय वृत्ती असणाऱ्या प्रभू रामचंद्रा समोर त्या ठिकाणी ब्रह्मदेवानी हात जोडलेले आहेत. मस्तक खाली त्या ठिकाणी झुकवलेला आहे आणि हात जोडून सीतामाऊलीचा उद्देश मनामध्ये त्या ठिकाणी धरलेला आहे. आणि सीतामाऊलीला जी अग्नी परीक्षा करण्यासाठी जे रामाने सांगितलं गेलं त्याबाबत प्रभू रामचंद्राला हात जोडून ब्रह्मदेव विनंती करून काय सांगू लागले. अत्यक्षोभ सागर शिळानी बुजोनी सत्वर पराक्रमे वनरभार क्षणे परपार पावविला. हात जोडून ब्रह्मदेव प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. रामा अक्षोभ्य असणारा हा सागर आहे त्या ठिकाणी अतिशय क्रोधावस्थेत असणारा सागर आहे. एवढा सागर त्या ठिकाणी बलवाटी असताना आपण आपल्या सामर्थ्यानं असणाऱ्या त्या पाण्यावर शिळा त्या ठिकाणी तारली गेली. असणाऱ्या दगड त्या ठिकाणी टाकली, दगडाचा सेतू त्या सागरावर त्या ठिकाणी बांधला गेला. एवढा पराक्रम असणाऱ्या वानराच्या साह्यानं रामा तुम्ही त्या ठिकाणी करून घेतला म्हणून प्रभू रामचंद्राला ब्रह्मदेव बोलू लागलेले आहे. करोनिया मारण इंद्रजितानी कुंभकर्ण रणिनिवितीला रावण सकुळ प्रधान समवेत. मग रामा एवढा दुधर अक्षाभ्य समुद्रावर असणारा त्या ठिकाणी सेतू बांधला गेला. असणाऱ्या लंकेमध्ये सर्व वानर भार त्या ठिकाणी पोहोचविला आणि तिथं जाऊन महान असणारं युद्ध त्या ठिकाणी केलं. त्या युद्धामध्ये असणारा इंद्रजित राजा रावणाचा थोरला मुलगा इंद्रजित मारला. कुंभ असणाऱ्या राजा रावणाचा भाऊ कुंभकर्णही त्या ठिकाणी मारला गेला आणि सकळ सर्व असणारे प्रधान सेनापती राजा रावणाचे मारले. रामा विभीषण लंकापती जे लागी केला रघुपती ते भेटली या सीता सती उपेक्षा वृत्ती का केली. एवढंच नाही रामा सगळ्या राक्षसाचा संहार त्या ठिकाणी करून वली सीतामाऊलीची असणारी त्या ठिकाणी शुद्धी केली. राजा रावण मारला गेला. लंकेचं राज्य विभीषणाच्या स्वाधीन केलं. एवढं महान कार्य रामा तुम्ही कुणासाठी केलं. एकल्या एक असणाऱ्या सीतामाऊलीसाठी एवढं केलं. सीतामाऊलीची भेट घेण्यासाठी एवढं दुर्धर कार्य रामा तुम्ही त्या ठिकाणी केलं आणि एवढं करून सीतामाऊलीची सोडवणूक करून त्या ठिकाणी आणली. मग रामा तुम्ही तिची उपेक्षा का त्या ठिकाणी करायला लागला, तिच्यावर का त्या ठिकाणी नाराज झाला. ब्रह्मदेव रामांना विनंती करू लागलेली आहे. राम भक्त जन वत्सल ऐसा प्रिदाचा कल्लोळ तुझे अर्धांग जन कबाळ उपेक्षाशीळ केविरा. रामा रामा वेदशास्त्र साहित्यशास्त्र 18 पुराण असणारं वेद त्या ठिकाणी गर्जना करून सांगताय. राम असणाऱ्या भक्ताचं पालन करणारा भक्तावर कृपा दृष्टीनं त्या ठिकाणी निहाळणारा राम आहे असं ब्रीद आहे रामा तुमचं. आणि आज तुमचीच असणारी अर्धांगिनी तुमचीच असणारी पत्नी सीतामाऊली आहे आणि तिची असणारी उपेक्षा तिच्या असणारा तिरस्कार रामा तुम्ही का त्या ठिकाणी करू लागला. ब्रह्मदेव बोलू लागलेले आहे. क्षमा करी रघुनाथा कृपा
ठेवी माता वेगी उठवावी सीता विचारन अन्यथा न करावा. रामा रामा तुम्ही सीतामाऊलीचा तिरस्कार त्या ठिकाणी करायला लागला, तिची उपेक्षा त्या ठिकाणी करायला लागला. रामा मी हात तुम्हाला त्या ठिकाणी जोडतो, माझ्यावर असणारी कृपा त्या ठिकाणी करा, क्षमा त्या ठिकाणी करा आणि सीतामाऊलीच्या डोक्यावर कृपेचा वरदास्त त्या ठिकाणी ठेवा आणि असणाऱ्या सीतामाऊलीला आपलंस त्या ठिकाणी करा. असणार उदास होऊन सीतामाऊली बसलेली आहे, तिला असणार तात्काळ त्या ठिकाणी उठवा म्हणले. दुसरा तिसरा विचार कुठलाही रामा तुम्ही मनाच्या ठिकाणी आणू नका. ब्रह्मदेव हात जोडून विनंती करून प्रभू रामचंद्रांना बोलू लागले. ऐसे कोणिया वचन उगाची पाहत रघुनंदन काही नेदी प्रतिवचन त्याने वानर गण खवळले. मग एवढ्या असणाऱ्या सृष्टीचं पालन करता असणारा त्या ठिकाणी ब्रह्मदेव हात जोडून विनंती त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला करतोय. सर्व असणारी वानर मंडळी त्या ठिकाणी पाहत आहे. एवढं जरी ब्रह्मदेवाने असणाऱ्या त्या ठिकाणी वचन बोलले गेले, प्रभू रामचंद्रांनी फक्त ऐकून घेतलं, काही प्रत्युत्तर त्या ठिकाणी देत नाही. खाली मान घातलेली आहे, गपचीप प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी बसले गेले आणि राम कायच त्या ठिकाणी उत्तर देत नाही. वानरांनी बघितलं गेलं, वानराला रामाचा अतिशय राग त्या ठिकाणी आला आणि काय बोलू लागले. आधीच मरकटे आळून की वही संधी साधली नेटकी कोल्हाळ मांडीला सकळी की का हो जाणे की उपेक्षिली. मग वानर म्हटल्यानंतर वानराच्या अंगी अनेक चाळ त्या ठिकाणी असतात. आधीची मरकट कशा चंचल आहे त्या ठिकाणी, स्थिर त्या ठिकाणी राहणार नाहीत आणि त्याच्यात राम बोलत नाही. ही आपसुक असणारी संधी चालून वानरावर त्या ठिकाणी आली आणि वानरांनी रामाला बोलणं भाग पाडण्यासाठी असणार त्या ठिकाणी म्हणजे रामाची असणारी त्या ठिकाणी टिंगल टवाळकी करण्यासाठी आणि असणारी माकडं असणारी वानर त्या ठिकाणी मध्ये सज्ज झाली. सुग्रीवराजा वानरनाथ अंगद आणि जामवंत नळनिळादी बहुत वानर समस्त बोलती. परत प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी काहीच बोलणं गेले तेव्हा असणाऱ्या वानरांचा राजा सुग्रीवर त्या ठिकाणी उठले गेले. त्याच वेळेस असणाऱ्या वालीचा मुलगा अंगद आहे, युवराज आहे असणाऱ्या किष्किंधेचा. सुग्रीव उठला, अंगद त्या ठिकाणी उठले गेले, जांबुवंत काका उठले, नळनीळ अंगद जांबुवंत सर्व वानर मंडळी त्या ठिकाणी उठली. रामाला म्हणू लागले, रामा त्या सीतामाऊलीची काय चूक आहे त्या ठिकाणी, का सीतामाऊलीची उपेक्षणा तुम्ही त्या ठिकाणी चालू केले म्हणून रामाला गटावू लागलेले आहे. जिचे निधर्मे श्रीरामा स्वामी जोडला आम्हा श्रीराम भक्ती बलवंगमा अगाध महिमा त्रैलोकी. एवढंच नाही रामा, त्या सीतामाऊलीच्या शुद्धी करण्याच्या निमित्ताने असणारा राम आम्ही त्या ठिकाणी जोडला गेला. त्या असणाऱ्या सीतामाऊलीने असणाऱ्या रामाची ओळख त्या ठिकाणी आम्हाला झाली. आमचा असणारा स्वामी त्या सीतामाऊलीमुळे आम्हाला राम त्या ठिकाणी स्वामी म्हणून मिळाला गेला. आम्ही असणारे वानर जे आहोत ते प्रभू रामचंद्राचे असणारे निस्सीम भक्त आहोत त्या ठिकाणी. एवढा अगाध महिमा रामा तुमच्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी मिळाला गेला. ते मुख्य सीता सती जवळ असल्या रघुपती उपेक्षिली निमिषगती देवी विनंती पै करिता. जिच्या कार्यामुळे आम्ही असणारे रामभक्त म्हणून त्रैलोक्यात त्या ठिकाणी नाव कमवलं गेलं ती असणारी सीतामाऊली आहे आणि त्याच सीतामाऊली जवळ असताना त्या ठिकाणी तुम्ही तिची उपेक्षणा त्या ठिकाणी का करू लागला. असणाऱ्या त्या सीतामाऊलीला जवळ त्या ठिकाणी करा, तिची उपेक्षणा त्या ठिकाणी करू नका म्हणून प्रभू रामचंद्राला दटावून वानर मंडळी बोलू लागलेली आहे. वानरा भय संभवे केवी करावे रामसेवे जीव गेली या जीवे धीर नवे वजनासी. मग त्या ठिकाणी वानर म्हणू लागली, रामा जिच्यासाठी एवढा अट्टहास केला, जिच्यासाठी समुद्रावर सागर असणाऱ्या सागरावर सेतू त्या ठिकाणी बांधला, ती तुमची असणारी पत्नी सीता आहे. त्या पत्नीचीच त्या ठिकाणी तुम्ही असणारी उपेक्षणा त्या ठिकाणी करायला लागला. मग आमच्याही मनाच्या ठिकाणी भीती निर्माण झालेली आहे का एवढा असणारी अर्धांगिनी असणारी सीतेचा स्वीकार त्या ठिकाणी करायला राम तयार नाही. आम्ही तर असणारे भक्त दास आहोत त्या ठिकाणी. दासावर तरी काय त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र म्हणजे असणार त्या ठिकाणी उपकार करणार आहे. मग म्हणजे असणारे आम्ही तरी काय म्हणून रामाची सेवा त्या ठिकाणी करावी. असणार जीव जरी आमचा निघून त्या ठिकाणी गेला तरी प्रभू रामचंद्राच्या भजनामध्ये आम्हाला सुद्धा धीर त्या ठिकाणी राहणार नाही. रामावरचा विश्वास त्या ठिकाणी उडून जाईल. वानर मंडळी बोलू लागलेले आहे. उपेक्षिले निज वधूसी तो सेवके वानरासी श्रीराम सेवा करू कैसी वानरासी भयवारी. वानर म्हणू लागली, अहो स्वतःच्या बायकोला त्या ठिकाणी विचारायला तयार नाही ना, आम्ही तर कुठली कोण झाला तर पाला खाणारी वानर आहे त्या ठिकाणी. आमचा तरी राम काय त्या ठिकाणी विचार करी
करील म्हणून वानराला भीती वाटू लागली. काय म्हणून रामाची सेवा करावी? स्वतःच्या बायकोला त्या ठिकाणी सांभाळत नाही ना, आम्हाला काय त्या ठिकाणी सांभाळणार आहे? म्हणून वानर मंडळी त्या ठिकाणी रामाच्या पुढे बोलू लागली. गोर मांडिले निर्वाण हडबडिले वानरगण ते कोणी विभीषण करून नमन विनवित. मग एवढी वानर त्या ठिकाणी अकांत तांडव त्या ठिकाणी करू लागली. रामाला नाही त्या शब्दानं त्या ठिकाणी बोलू लागली. एवढी वानर रामावर उदास त्या ठिकाणी होऊ लागली. हे बिभीषणजींनी त्या ठिकाणी ऐकलं गेलं. वानराची अवस्था बिभीषणजींनी बघितली गेली आणि बिभीषणजी ताडकन उठले आणि प्रभू रामचंद्राच्या समोर गेले. हात जोडून बिभीषणजी रामाला काय बोलू लागले? प्रेक्षिता जानकीसी भय सुटले सकळांसी राम कृपाळू विश्वासी हे पुराणासी मंडाना. बिभीषणजी हात जोडून प्रभू रामचंद्राच्या समोर उभा राहिले, बोलू लागले, रामा ही तुमचं वागणं बरोबर नाही. असणाऱ्या वानराला तुमच्याविषयी संशय येऊ लागलेला आहे. तुमच्याविषयी शंका वानराच्या मनात त्या ठिकाणी उपेक्षणा झालेली आहे की असणाऱ्या सीतामाईची उपेक्षणा करतो. सीतामाईचा सांभाळ त्या ठिकाणी राम करत नाही ना, आमचा सांभाळ राम काय त्या ठिकाणी करेल? स्वतःच्या बायकोला त्या ठिकाणी विचारेन आणि उद्या आमच्याच हातून जर काही चूक त्या ठिकाणी घडली तर आम्हाला सुद्धा असणारी उपेक्षणा करण्याचं राम त्या ठिकाणी मागं पुढे बघणार नाही. रामा तुमचा असणारा ब्रीद आहे, निज भक्ताचं कैवारी असणारा, निज भक्ताचं रक्षण करणारा प्रभू रामचंद्र या ठिकाणी आहे. एवढं ब्रीद वेद शास्त्र त्या ठिकाणी गर्जना करून सांगताय रामा. आणि आज तुम्ही जर बायकोचा असणारा त्या ठिकाणी विश्वासघात त्या ठिकाणी केला तर दासानी कसा विचार तुमच्याबद्दल चांगला करावा? वारवणी आणि जास्त गरज हाती शस्त्रास्त्र राम कृपाळू निश्चित वेद संमत हे बोली. एवढंच नाही, असणारा वेद असणारी साहित्यशास्त्र त्या ठिकाणी गर्जना करून सांगतात की निज भक्ताच्या मस्तकावर प्रभू रामचंद्राचा वरद असताय त्या ठिकाणी. रामा भक्ताचा कृपाळू आहे. रामा एवढं तुमचं ब्रीद त्या ठिकाणी गाजत आहे, मग आज असं का वागायला लागला? ती ब्रीदे अंगीकारी जानकी ते कृपा करी तो सौमित्र ते संधी माझारी विनंती करी मधुरवाणी. मग रामाची असणारी वेद त्या ठिकाणी गर्जना करून सांगताय, साहित्यशास्त्र त्या ठिकाणी गर्जना करून सांगताय. रामा भक्ताचा कैवारी आहे, भक्ताचं पालन करणारा राम आहे त्या ठिकाणी. ही ब्रीद सत्यात उतरवा रामा, असं करू नका. असणाऱ्या सीतामाईवर कृपा करा आणि तिचा असणारा स्वीकार त्या ठिकाणी रामा करा, असं बिभीषणजी त्या ठिकाणी बोलत होते. तेवढ्यात संधी असणाऱ्या लक्ष्मणजींनी साधली. लक्ष्मणजी उठले, प्रभू रामचंद्राच्या समोर आले, हात जोडलं आणि अतिशय गोड शब्दात लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राला काय बोलू लागले? विनविता हे शरणागत तो मानवा वचनार्थ तू कृपाळू रघुनाथ मनोगत रक्षावे. लगेच लक्ष्मणजी समोर आले, हात जोडला, रमा 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 म्हणजे असं काय त्या ठिकाणी? बिभीषण कोण आहे? राक्षस कुळी जन्माला आलेला असणारा लंकेचा राजा बिभीषण आहे. तो सीता मायवली विषयी तुमच्या जवळ हात जोडून विनंती त्या ठिकाणी करतोय. शरणांगत आलेला बिभीषण आहे. शरणांगताचं रक्षण करणं हे तुमचं सूर्यवंशाचं ब्रीद आहे त्या ठिकाणी. म्हणून त्या शरणांगताचं वचन रामा तुम्ही प्रमाण त्या ठिकाणी माना. त्या असणाऱ्या बिभीषणवर कृपा त्या ठिकाणी करा आणि असणाऱ्या बिभीषणजीच्या मनाचं जे काय मनोगत आहे ते मनोगत रामा तुम्ही साध्य त्या ठिकाणी करून द्या. म्हणून गोड शब्दात प्रभू रामचंद्राची असणारी विनवणी लक्ष्मणजी करू लागले. ऐसे विनविता समस्त श्रीराम उगाची तटस्थ मग विनवी कपिनाथ काय विना निवांत पाहसी. मग आता सगळ्या देवांनी विनंती केली, असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे सर्व वानरांनी केली, एवढंच असणाऱ्या ब्रह्मदेवानी त्या ठिकाणी केली, तरी मी प्रभू रामचंद्र कायच त्या ठिकाणी बोलवून गेले. शेवटी शरणांगत आलेल्या बिभीषणाने असणारी त्या ठिकाणी विनंती केली, तरी मी प्रभू रामचंद्राला मान पडला गेला. गपचिप मौन त्या ठिकाणी धरलं, खाली खाली मान घातली गेली त्या ठिकाणी आणि शांत बसले, काहीच उत्तर त्या ठिकाणी देणार. तेव्हा वानरांचा राजा असणारा सुग्रीव त्या ठिकाणी उठले, हात जोडले, प्रभू रामचंद्राला राजा सुग्रीव काय त्या ठिकाणी बोलू लागले? अकांत होत असे सकळांसी आणि तू निवांत मानसी निष्ठुरेसा कैसा होशी जानकीसी प्राणांत. लगेच राजा सुग्रीव प्रभू रामचंद्राच्या समोर हात जोडून त्या ठिकाणी उभा राहिले, बोलू लागले, हे रामा हे तुमचं वागणं बरं नाही, हे चांगलं नाही. एवढा सगळ्याला त्रास होत आहे, सगळीजण अकांत तांडव त्या सीतामाऊलीसाठी करू लागलेले आहेत आणि तुम्ही मात्र मनाच्या ठिकाणी निवांत बसलाव.
दुसऱ्याला दुःख द्यायला लागला पण स्वतः निवांत त्या ठिकाणी बसला. एवढं कसं निष्ठुर म्हणले रामा तुम्ही त्या ठिकाणी केला. त्या सीतामाऊलीचा प्राणांत होण्याची वेळ त्या ठिकाणी आली आणि रामा तुम्ही एवढं म्हणजे निष्ठुर होऊन म्हणजे त्या ठिकाणी कसं बसायला लागला. उठ चाल पासी काय सीता मूर्छित पडली आहे. जणे तिचा प्राण जाय करावे काय मग तेव्हा. राजा सुग्रीव कठोर शब्दाने रामाला त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. रामा हे वागणं त्या ठिकाणी बरोबर नाही. का म्हणून त्या ठिकाणी धरलं. उठ म्हणजे इथून ज्या असणाऱ्या सीतामाऊलीकडे चला. सीतामाऊली मूर्छित त्या ठिकाणी पडलेली आहे. तिचा असणारा प्राण जाण्याची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. लवकर म्हणजे तिथं जावा आणि त्या सीतामाऊलीचा प्राण त्या ठिकाणी बघा काय व्हायला लागलंय. मग म्हणजे त्या सीतामाऊलीला पाहून म्हणजे तुम्ही काय करायचंय ती ठरवा. हे कोणी त्याच्या वचनार्थ हनुमान उल्हासे असे बोलत. ती पुरुषांचा जो एकांत त्याचा इतिहास तुम्ही केवी जाणा. मग त्या ठिकाणी एवढं असणाऱ्या सुग्रीव राजाचं बोलणं असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला बोलत आहेत. हे असणारं त्या ठिकाणी हनुमंतांना ऐकलं गेलं. हनुमंताला उल्हास त्या ठिकाणी आला आणि थोडं वेगळ्या मार्गाने हनुमंतराय त्या ठिकाणी सांगू लागले. बाबानो का म्हणले उगा त्या रामाला दोष द्यायला लागला. म्हणले ती असणारी सीता त्यांची असणारी पत्नी त्या सीतेचा असणारा पती प्रभू रामचंद्र आहे आणि ही दोघं किती बी केलं तर नवऱ्याला बायकून बायकोला नवरा आहे म्हणजे त्या ठिकाणी. या दोघाचा जो मनातला एकांत आहे ह्या दोघांनी मनात काय ठरवलं ही दुसरं तिसऱ्याला म्हणजे त्या ठिकाणी कळत नसतंय. ह्या दोघाच्या मनात काय आहे म्हणजे त्या ठिकाणी ही तुम्हाला अजून म्हणजे समजणार नाही. ऐसे बोलून या जाण उठका झाला वायुनंदन. ज्याचे कथा वचन श्री रघुनंदन संतुष्ट. मग त्या ठिकाणी एवढं असणाऱ्या हनुमंतांनी त्या ठिकाणी बोलल्याबरोबर ह्या दोघं नवरा बायकोची ह्यांच्या मनातलं कुणाला म्हणजे त्या ठिकाणी काय कळणार नाही. असं ज्या वेळेस हनुमंतराया बोलले तेव्हा असणारं त्या ठिकाणी बोलले आणि हनुमंतराया जाग्यावरून त्या ठिकाणी उठले गेले आणि उठल्याबरोबर असणाऱ्या प्रभू रामचंद्राने हनुमंत उठलेलं बघितलं गेलं. रामाला अतिशय आनंद त्या ठिकाणी झालेला आहे आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी काय करू लागले. जो भक्ती सुखाचा सागरू भजन धर्मासी सद्गुरु निश्चयाचा मामेरू धैर्य निर्धारू त्याचेनी. मग ज्या वेळेस हनुमंत त्या ठिकाणी उठले गेले जो असणारा त्या ठिकाणी भक्ती सुखाचा भक्तीचा सागर असणारे हनुमंतराय त्या ठिकाणी भजन धर्मामध्ये असणारे सद्गुरू असणारा त्या ठिकाणी निश्चय असणारा ठाम निश्चय करणारा निश्चयाचा महामेरू असणारा त्या ठिकाणी धैर्याचा निर्धार वाचणारा असणारे हनुमंतराय आणि त्या ठिकाणी उठले गेले. अबलांचे तरी जीवन साधकांची साधन सिद्धासी समाधान अमृत जीवन वचन ज्याचे. मग त्या ठिकाणी जी अबल आहे जी हीन आहे दीन आहे त्या ठिकाणी त्या दिनांचं असणारं जीवनरूपी पाणी असणारं त्या ठिकाणी असणारे हनुमंतराय त्या ठिकाणी प्रत्येक साधकाचं साधन असणारे हनुमंतराय त्या ठिकाणी आणि ज्याच्या असणाऱ्या मुखातून पडलेलं वचन प्रत्येकाला अमृतासारखं जीवदान देणारं वचन ज्याच्या मुखातून बाहेर त्या ठिकाणी पडलं जातं असे हनुमंतराय त्या ठिकाणी उठले गेले. प्रेमाचे उबाडे देखा देखोनी जानकीच्या दुःखा जवळ येऊनी रघुकुळ टिळका सकळ लोका देखता. मग त्या ठिकाणी असणारे हनुमंतराय त्या ठिकाणी उठले गेले आणि असणारं प्रेमाचं असणारं भरत म्हणजे त्या ठिकाणी आलेलं दाखवू लागलेले आहे. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सांगू लागलेले आहेत रामा असणाऱ्या सीतामाऊलीच्या अंतःकरणाच्या ठिकाणी काय दुःख त्या ठिकाणी झालेलं आहे हे जरा जाणा. त्या सीतामाऊलीला आपल्या जवळ त्या ठिकाणी घ्या. ही जी एवढी लोक या ठिकाणी बसलेली आहेत तुम्हाला विनंती त्या ठिकाणी करू लागलेली आहे. आता मौन सोडा आणि त्या सीतामाऊलीचं दुःख अंतर्ज्ञानानं त्या ठिकाणी जाणून घ्या. त्या हृदयाच्या ठिकाणी काय असणारं दुःख त्या सीतामाऊलीला होऊ लागलेलं आहे. त्या सीतामाऊलीला आपल्या हृदयाच्या जवळ त्या ठिकाणी घ्या. ह्या सगळ्या देवाला समाधान त्या ठिकाणी द्या रामा. प्रीती प्रेमाचे आवेशी तीक्ष्ण उत्तरे श्रीरामासी बोलता झाला कुशळतेसी जानकी पक्षासी घेऊनी. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी प्रेमाने बी बोलायचंय आणि रामाच्या अंतःकरणाला आपलं बोल त्या ठिकाणी लागलं पाहिजे पटलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्या बोलण्यातून असणारा त्या ठिकाणी म्हणजे आपलं कार्यही साधलं पाहिजे. असणाऱ्या भगवंताला आपल्याविषयी प्रेमही त्या ठिकाणी वाटलं पाहिजे. असं असणारं तीक्ष्ण शब्दानं असणाऱ्या प्रभू रामचंद्राला
हनुमंतराया अतिशय कुशलतेनं त्या ठिकाणी बोलू लागलेले आहेत. पण कशासाठी असणारा जो पक्ष सीतामाऊलीचा आहे, ह्या सीतामाऊलीच्या बाजूने असणारे हनुमंतराया अतिशय प्रेमानं पण तीक्ष्ण शब्दानं प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सीतामाऊलीची बाजू घेऊन बोलू लागलेले आहे. स्वामी सेवकाचे वचन प्रीती रोष युक्त पूर्ण प्रेम कलाचे लक्षण वदावया वदन मद कैचे. मग त्या ठिकाणी असणारे हनुमंतराया बोलू लागलेले आहेत. स्वामी आणि सेवक दोघांमध्ये बोलत असताना असणाऱ्या सेवकानं आपल्या असणाऱ्या त्या ठिकाणी आपल्या ऐपतीप्रमाणेच असणाऱ्या गुरुला त्या ठिकाणी बोलावं, स्वामीला त्या ठिकाणी बोलावं. त्या बोलण्यातून त्या असणाऱ्या स्वामीला गुरुला असणारं प्रेम बी त्या ठिकाणी कळालं पाहिजे आणि आपल्या बोलण्याचा रोषही त्या ठिकाणी कळाला पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे. हनुमंतराया रमा तुम्ही आमचे असणारे स्वामी आहेत त्या ठिकाणी, मी असणारा दास आहे, सेवक आहे तुमचा त्या ठिकाणी. आणि सेवकानं स्वामीला बोलणं हे या ठिकाणी उचित वाटणार नाही. गुरुला असणाऱ्या शिष्याला त्या ठिकाणी सांगणं हे बरोबर त्या ठिकाणी नाही. म्हणून वाद बी करायचा नाही आणि त्या वादातून आपलं कार्य बी त्या ठिकाणी साधावं, असं प्रेम कुशलतेनं त्या ठिकाणी हनुमंतराया आणि रामाला सांगू लागले. दोहींच्या अंतरी प्रवेशावे तै दोहींचे हरिद्र जाणावे हे असंभव केवी संभवे अंतर्वदवे स्वामी सेवकांचे. मग त्या ठिकाणी हनुमंतराया म्हणू लागलेले आहेत, जे असणारी सीतामाऊली आणि असणारे प्रभू रामचंद्र आहेत. आता सीतामाऊलीच्या अंतर्मनाच्या ठिकाणी काय विचार आहे आणि प्रभू रामचंद्राच्या मनाच्या ठिकाणी ही काय अंतर आहे, त्या ठिकाणी काय विचार आहे, हे दोघांच्या मनातलं असणारं गुज त्या ठिकाणी आपण आधी जाणून घ्यावं, याचा विचार आधी त्या ठिकाणी करावा. आणि जी बरोबर आहे, जे बरोबर आहे त्याला बरोबर त्या ठिकाणी म्हणावं, चुकीला चूक त्या ठिकाणी म्हणावं. ही स्वामी आणि सेवकामधलं अंतर त्या ठिकाणी आधी जाणावं, असा विचार हनुमंतराया करू लागले. परिसत्कुळाचे कुळवंत पंचायत हिचे अधिदैवत त्या सद्गुरूचे मनोगत विचरंजित मना माझी. मग त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या असणाऱ्या कुळाचं जे कुळवंत त्या ठिकाणी असणार आहे आणि अधिदैवत आहे त्यांचं असणारं स्मरण त्या ठिकाणी करावं. सद्गुरूच्या मनातला भाव त्या ठिकाणी जाणावा. भाव कोणता आहे? असणाऱ्या सीतामाऊलीची उपेक्षणा केली. मग रामाने कारण सांगितलंय का मी असणाऱ्या सीतामाऊलीचं त्या ठिकाणी तोंड बघणार नाही. का बघणार नाही याचं कारण त्या ठिकाणी सांगितलेलं नाही. म्हणून सीतेच्या मनातही काय रामाविषयी भाव आहे आणि प्रभू रामचंद्राच्या मनातही सीताविषयी काय त्या ठिकाणी भाव आहे हे आधी त्या ठिकाणी जाणावं. म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमंतराया विचार करू लागलेले आहे. त्याची कृपा उपायदाने असंभ्य ही हे भावने अचित्य खळे चित्त चिंतने निर्विकल्प मने कल्पावे. हे हरिभाऊ सांगायचं चुकायला लागलं काय? नाही बरोबर आहे. बरोबर आहे का? बस खाली चुकीचं जाऊ दे, वाचत. त्याची कृपा उपायदाने असंभ्य ही हे भावने अचिंत्य आकळे चित्त चिंतने निर्विकल्प मने मग कल्पावे. म्हणजे त्या असणाऱ्या प्रभू रामचंद्र म्हणजे असणारे स्वामी आणि सेवक असणारी सीतामाऊली, भक्ती असणारी सीतामाऊली, या दोघांच्या मनातली असणारी जी त्या ठिकाणी भाव आहे, जो विचार आहे तो अगोदर त्या ठिकाणी जाणावा. असणाऱ्या या दोघांच्या मनामध्ये एकमेकाविषयी काय कृपा आहे त्या ठिकाणी, काय भावना आहे त्या ठिकाणी, ही संभाव्य भावना त्या ठिकाणी जाणून घ्यावी. आणि जर म्हणजे त्या ठिकाणी ही असणारं मनामध्ये जर नाही जाणलं गेलं, या दोघांच्या अंतर्मनामध्ये आहे, हे जर नाही जाणलं गेलं आणि अविचारानं त्या ठिकाणी बोललं गेलं तर मनामध्ये असणारा विकल्प त्या ठिकाणी येतो. म्हणून तो विकल्प न येण्यासाठी, संशय न येण्यासाठी दोघांच्या मनामध्ये अंतर्भाव काय आहे याची जाण त्या ठिकाणी करावी असा विचार हनुमंतराया करताय. लक्ष लक्ष विनदीसे अमृताची मूर्ती वासे अवाचाही शब्द सारीसे सावकाशे बोलावे. मग त्या ठिकाणी असणारा बोलत असताना त्या ठिकाणी आपला शब्दही म्हणजे त्या ठिकाणी स्वामीला बाधा करू नये किंवा स्वामीला आपल्या शब्दाचा राग त्या ठिकाणी येऊ नये. नुसतं अलक्ष लक्षवीनं त्या ठिकाणी वाचेतून बोलण्याची सुद्धा गरज त्या ठिकाणी लागत नाही. समोरच्याला बोलत असताना नुसतं वाचा मौन ठेवून नुसतं डोळ्यानं बघितलं तर समोरच्याला त्या ठिकाणी कळावं लागतं.
अशी असणारी जी मूर्ती त्या ठिकाणी दिसत नाही, अलक्षाच्या पलीकडे असणारी मूर्ती आहे त्या ठिकाणी, पण त्या मूर्तीला असणारा आपण अंतर्ज्ञानानं जर भक्तीनं त्या ठिकाणी असणारी पूजा अर्चा त्या ठिकाणी केली, जी दगडाचा देव आहे तो देव आपल्याला दिसत नाही, पण ज्या वेळेस आपली असणारी निस्सीम भक्ती त्या दगडावर देव म्हणून त्या ठिकाणी करतो, त्यावेळेस त्या असणाऱ्या दगडात सुद्धा मूर्ती त्या ठिकाणी प्रगट होते. म्हणून असं असणारा भाव त्या ठिकाणी धरावा आणि आपल्या असणाऱ्या शब्दासरशी असणाऱ्या देवाला सुद्धा आनंद त्या ठिकाणी व्हावा, असं असणारा शब्द आपण त्या ठिकाणी बोलावा असा विचार हनुमंतराया करताय. शंकासूर श्री अनंते निवटिला स्वसामर्थे कलेवर पिळून तेथे निज हस्ते काढिले. शंकासूर श्री अनंते निवटिला स्वसामर्थे कलेवर पिळून तेथे निज हस्ते काढिले. कथेचं अनुसंधान हनुमंतराय भगवान श्रीरामचंद्राला बोलतात, सांगतात. आणि शंखासुराला मारल्यानंतर त्याचं कलेवर म्हणजे शरीर या शंखासुराचं बाहेर काढलं, ती कलेवर पिळलं आणि त्या शंखासुराच्या कातड्यापासून भगवंताने एक शंख तयार केलेला आहे. ऐका. सवेची प्रीती पुरसर प्रसन्न होऊनी वेगत्तर हाती घेऊनी कलेवर ध्वनी विचित्र वाजवी. आणि असा असणारा शंखासुराच्या शरीरापासून त्या ठिकाणी शंख बनवलेला आहे आणि तो असणारा शंख हातामध्ये घेतात आणि वाजवतात. ऐका. तोची मज लागी पूर्ण अवतरला एका जनार्दन निवटोनी मम विमान. तुमच्याकडे नाही काय ना, मी ऐकतोय. तोची मज लागी पूर्ण अवतरला एका जनार्दन निवटोनी मम विमान कलेवर दान अंगीकारिले. गावबा काकाचं म्हणणं आहे असं, शंख बनवला भगवंताने किंवा शंख बनवला, ते असणाऱ्या शंखापासून शंख वाजवणारे जी काय आहेत त्या एका शंखापासून वेगवेगळ्या ध्वनी वाजवतात, वेगवेगळे असणारे नाद त्या शंखामधून निघतात. तशा पद्धतीने हे असणारे जनार्दन स्वामी आहेत, एकनाथ महाराज आहेत आणि यांनी माझ्यामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करून ते असणारे शंख जसं वाजवतात त्याच्यापासून वेगवेगळे नाद वेगवेगळे आवाज बाहेर निघतात. तसं माझ्या आतमध्ये सद्गुरूची कृपा झाली, कृपारूपी प्रवेश त्यांनी केला आणि ही कथा माझ्याकडून वधवून घेतली असं या ठिकाणी बोलतात. मन बुद्धी चित्ताभिमान सोयचे होऊनी आपण गेले माझी प्रवेशून निज गुण वर्णन करीत असे. आणि स्वतःच्या गुणाचं वर्णन करतायत. कोण करतायत? भगवंत आहे, गुरु हाच भगवंत आहे. माझ्या अंतःकरणामध्ये प्रवेश केला, प्रवेश केल्यानंतर मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरण चतुष्टय आहे. हे असणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी चालना दिली आणि चालना देऊन त्याचं स्वतःच असणारं काही गुण आहे, त्या गुणाचं वर्णन, त्या रामकथेचं वर्णन माझ्या मुखातून करून घेतला असं सांगतात. जेवी शंकाचा उत्तम ध्वनी संमत नाही पांचजनी निघाली या कर्कश ध्वनी लाजमनी नाही शंका. आणि शंख मगाशी सांगितलं पंचजन्य ऋषिकेश भगवंताकडे पंचजन्य नावाचा शंख आहे आणि त्या असणाऱ्या शंखामधून चांगला ध्वनी निघतो किंवा कधी कधी वाईट पण निघतो. बेसूर पण वाजवणाऱ्याकडे असतो. शंखाचा काय दोष आहे त्याच्यामध्ये? जसा आवाज निघतो तसा आवाज निघतो. मग चांगला आवाज निघला म्हणून शंख चांगला आणि त्याच्यातून वाईट आवाज निघला म्हणजे काय शंखाला दोष देत बसायचं का? ती वाजवणाऱ्याची चुकी आहे. तसं शंख एकच आहे पण त्याच्यामधून आवाज कोण कसा काढतय याच्यावर अवलंबून आहे असं गावबा काका बोलतात. देवी ग्रंथ सुरस विरसता एक जनार्दनाचे माता जैसे जैसे आवडे चित्ता तैसी कथा वदत असे. तसं ही ग्रंथरूपी शंख आहे आणि एकनाथ महाराज जनार्दन स्वामी यांनी माझ्या माथ्यावरती दिलेला आहे. ही ग्रंथ चालवण्याचं, लिहिण्याचं, सांगण्याचं आणि ग्रंथ आहे माझ्या मुखामधून वधून घेणारे तेच आहे. मग ते असणारे चांगलं असणारं कथा वधून घेते. आता कथाच आहे, बोलवणारा भगवंत आहे. साळुंकी मंजुळा बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची. अशा पद्धतीने गावबा काका बोलतात. या लागी श्रोते जन ठेवावे भूषण दूषण वक्ता एक जनार्दन कथा कीर्तन करीत असे. म्हणून ग्रंथकर्ते गावबा काका सांगतायत की या असणाऱ्या कथेला दूषण देऊ नका, नावं ठेवू नका, कोणी काही त्या ठिकाणी बोलू नका, कारण मी लिहिलेलंच नाही.
गाव बघा कसं क्लिअर म्हणणं आहे. जे काही करता करवित आहे तो भगवान परमात्मा आहे, सद्गुरू आहेत, एकनाथ महाराज आहे. त्यांनी जशी बुद्धी दिली, त्यांनी जसं सांगितलं, त्यांनी जसं बुद्धीला सुचवलं, तसं मी या ठिकाणी इथं वर्णन केलं असं सांगतात. असो आता परिहार तोची अहंकार वक्ता एक गंगवीर वागे व्यापार चाळीत. असं म्हणले आता परिहार जर द्यायचा म्हटलं, आता एवढे समजावून सांगितल्या परिहारामध्ये गेल्या, पण अजून जर परिहार देत बसलं तर अहंकार निर्माण होतो. तिथं जास्त जर परिहारामध्ये घुसलं तर अहंकाराची बाधा होऊ शकते, तिथं अहंकार होऊ शकतो. म्हणून जाऊ द्या. एकांगवीर असणारा सद्गुरू आहे आणि भगवान परमात्मा आहे. त्यांनीच आतमध्ये हृदयामध्ये प्रवेश केला आणि त्यांनीच ही कथारूपी गोड अमृत माझ्या मुखामधून बाहेर काढलं असं सांगतात. पुढे श्रीराम मारुती बोलते झाले कवन स्थिती श्रोते अवधान द्यावे चित्ती दोघांची स्थिती अनुपम. आणि हनुमंतानं बोलायला सुरुवात केली होती आणि आता हनुमान आणि रामचंद्र कशा कशा पद्धतीने बोलतात. आता रामचंद्राची एवढ्या सगळ्यांनी प्रार्थना केली, ब्रह्मदेवाने केली, विभीषणजीने केली, लक्ष्मणाने केली, सगळ्या वानरांनी केली, सुग्रीवाने केली आणि शेवटी हनुमान आले. आणि हनुमान आता रामचंद्राला काय बोलतात ऐका. उदास दे कोणी रघुत्तम कवळला तो प्लवंगम बोलावया उपक्रम स्वयं सुवर्म चाळीत. आणि असा असणारा हनुमानजी रामचंद्राच्या पुढे आले. रामाला उदास पाहिलं, हनुमंताला राग आला आणि उपक्रमानं आवेशानं अत्यंत स्फुरणानं आवेशानं रागानं हनुमानजी बोलतात ऐका. इंद्रशंकर ब्रह्मादिक नरवान सकलिक मस्तकांजळी देख करीत आवश्यक प्रार्थना. आणि सांगू लागले हनुमानजी ऐका रामचंद्र, तुमची सगळी लोक प्रार्थना करतायत. इंद्र आलेला आहे, महादेवजी आलेले आहेत, ब्रह्मदेवजी आलेले आहेत, सगळेच त्या ठिकाणी देवलोक सुरवर लोक आहेत. आपली राम भक्त वानर मंडळी सुद्धा सगळेजण आहेत. प्रत्येक जण तुम्हाला हात जोडून त्या ठिकाणी विनंती करतोय असं हनुमान बोलतात. अवेरुनी विनंती से उपेक्षिता जानकीसी बोल लागेल स्वधर्मासी कठीणता अंगासी येईल. आणि देवा एकानं विनंती केली, एकाचं नाही ऐकलं तरी चालतंय, जाऊ द्या. एकाकडे दुर्लक्ष केलं तरी ते भागून जातंय. पण कसं आहे, एवढी मोठमोठी लोक तुमचं असणारं विनंती करतायत, एवढं तुम्हाला हात जोडून बोलतायत आणि त्या सगळ्याचा आवेर करणं आणि सीतेची उपेक्षा करणं ही स्वधर्माला बोल लागेल. तुम्ही त्या ठिकाणी अधर्म केला, सीतेची उपेक्षा करणं, तिचा अपराध नसताना तिची हेळसांड करणं, तिचा अपमान करणं, तिला न स्वीकारणं ही अधर्मता आहे. आणि अशा प्रकारची अधर्मता तुमच्या अंगाला लागेल असं हनुमान बोलतात. सर्वातर्यामी श्रीराम हरिमित्र सदा नसम तेने सांडिला स्वधर्म परमधर्म मांडिला. रामा रामा परम अधर्म तुम्ही इथं निर्माण केलेला आहे. कारण पुराणकांनी सांगितलंय, ग्रंथकर्त्यांनी अनेक ग्रंथामध्ये वर्णन आहे, अपराधी निरापराधी श्रीराम पाहे समानुभूती कशासाठी सांगितले. हे रामचंद्राचा जगामध्ये शत्रूच नाहीये. मग असं असणारा सर्व अंतर्यामी श्रीराम आहे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो राम आहे. मग त्या रामाला मित्र शत्रू सगळे सारखे आहेत. आणि त्या रामानं स्वधर्म सोडला आणि अधर्माचा स्वीकार केला असं तुम्हाला लोक म्हणतील. म्हणून हनुमान सांगतात, सती पतिव्रता जानकी निष्पाप एकतींनी लोकी श्रीरामे ते पक्षिली की जनघन लौकिकी वाढेल. रामा लोक तुमची निंदा करतील, लोक तुम्हाला बोलतील, पुढे चालून लोक उदाहरण देतील, बघा ती राम. असं लोक म्हणण्यापेक्षा ऐका, सीता पतिव्रता आहे, सती आहे, सत्व शिरोमणी आहे आणि जगामध्ये नाही तिन्ही लोकांमध्ये निष्पाप आहे. सीतेला पाप स्पर्श करत नाही. आणि अशी असणारी ती सीता एकाएकी अचानक काहीच कारण नसताना त्या सीतेची जर उपेक्षा केली तर सगळ्या असणाऱ्या लोकांमध्ये तुमची निंदा होईल. हनुमान सांगतात, जी लागी होऊन या वेडे सैरावन वन इंडे सोय वेटाळून झाडे वाडे घोडे सीता भावे. रामा पाठीमागचा जरा विचार करा. जेव्हा सीता तुमच्यापाशी नव्हती, त्या रावणाने घेऊन गेला होता, तेव्हा त्या सिद्धीसाठी तुमची काय काय अवस्था झाली होती. झाडांना दगडांना वेलींना कवटाळत होता, सैरा वनावनामध्ये हिंडत होता, सगळ्यांना त्या ठिकाणी सीता सीता म्हणून हाक मारत होता. अशी अवस्था तुमची पाठीमाग झाली होती. जी लागी वनात सैरा धावे रघुनाथ पाषाणांते अलंकित आता होत उदास. आता रामचंद्र ज्या सीतेच्या प्राप्तीसाठी जी सीता मिळावी म्हणून वनामध्ये सैरा धावत होता,
दगडाला आलिंगत होता, दगडाला मिठी मारत होता, झाडांना वेलींना बोलत होता, निर्जीव वस्तू बरोबर संवाद करत होता. कशासाठी? सीता मिळण्यासाठी. आणि आज ती सीता समोर आहे, तुमच्या समोर उभी आहे, तरी तिच्याविषयी तुमचं असणारं मन उदास आहे, तिला तुम्ही बोलत नाही. तर हनुमान सांगतात, तिचेनी वियोग बळे चंद्र किराणी श्रीराम कोळे सुमन माळा अंगी सळे जैसे रूपले सुचिकाग्र. आणि रामा भगवंता पाठीमाग चंद्राची किरण सुद्धा तुम्हाला पोळत होती. चंद्राची किरण कशी असतात? थंड असतात, अंगाला शीतलता देतात. आणि त्या चंद्राच्या किरणाने सुद्धा रामचंद्र तुमचं अंग पोळत होतं. कशामुळं? सीतेचा विरह तुम्हाला सहन होत नव्हता, म्हणून चंद्राची ही किरण पोळत होती. लक्ष्मणानं फुलाच्या माळा आणून गळ्यामध्ये घातल्या होत्या, आणि त्या फुलाच्या माळा सुद्धा तुम्हाला काट्यासारखं सुईसारख्या सीतेच्या विरहामध्ये टोचत होत्या. हनुमान सांगतात, चंदनाचे उदरतन अग्निस्फुलिंग वत जान वियोगे पूर्ण व्यापिले मन अवस्था दारुण जी लागी. आणि तुम्हाला त्या ठिकाणी सीतेचा विरह झाला होता. रात्री अपरात्री तुम्हाला दुःख होत होतं, आणि तुमचं मन शांत करण्यासाठी लक्ष्मणाने चंदन आणून तुमच्या अंगाला ती चंदन वगळून लावलेलं होतं. चंदनाचा लेप तुमच्या शरीरावरती लक्ष्मणाने लावला होता. रामचंद्राच्या मनाला थोडं तरी सुख भेटेल, थंडावा मिळेल, शांती मिळेल याच्यासाठी. आणि तेच अग्नी तुम्हाला, तेच असणार चंदन अग्नीसारखं तुम्हाला पोळत होतं. कुणासाठी? या सीतेच्या विरहामध्ये अशी तुमची अवस्था महाग झाली होती. सखा बंधू लक्ष्मण त्यासी मारू धावे आपण सीतामय झाले मन वियोगे पूर्ण व्यापिला. अहो काय काय केलंय तुम्ही पाठीमाग ह्या सीतेला मिळवण्यासाठी? सखा असणारा बंधू लक्ष्मण, तो लक्ष्मण विनवत होता. लक्ष्मण हातापाया पडत होता, आणि त्या लक्ष्मणाच्या अंगावर बाण घेऊन गेला होता. सखा बंधू आहे तुमचा, अनुरक्त आहे, सेवेमध्ये सदा सर्वदा तुमची सेवा करतोय. आणि अशा भावाला सीतेसाठी मारायला चालला होता. तीच सीता आता समोर आहे, का उदास झाला? जन पद देखतनी बोलती अनेक ऐसे जघन्य उलौकिक माता निशंक वाजेला. हनुमानजी बोलतायत, रामा आता जर तुम्ही सीतेचा स्वीकार केला नाही तर तुम्हाला लोक बोलतील, अपवादात्मक बोलतील, आणि दुर्जन त्या ठिकाणी असणारे बोलतील, वाईट वाईट लोक तुम्हाला काही काही बोलतील. जगामध्ये अनेक प्रकारची लोक असतात, प्रत्येक जण लोक तुम्हाला बोलतील. तुमची त्रैलोक्यामध्ये पुन्हा निंदनीय अवस्था होईल, सगळी तुम्हाला नावं ठेवतील, असं हनुमान सांगतात. आणि काही अपूर्ण श्रीरामा विनविता या प्लवंगमा त्याची उत्तर न गै श्रीरामा त्याने अम्मा भयभारी. आणि अजून एक त्या ठिकाणी अपूर्व आहे रामा. ही सगळी वानर अनेक दिवस झालं परिवाराला सोडलं, घरदाराला सोडलं, आणि तुमच्या सेवेमध्ये आलेली आहेत ही वानर. आणि ही वानर तुमची विनंती करताय, तुम्हाला बोलताय, आणि ह्या वानरांना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी त्यांचंही ऐकत नाही, त्यांचीही उपेक्षा तुम्ही केलेली आहे, याची भीती आम्हाला आता वाटायला आहे. हनुमान बोलतात, श्रीराम कृपेचा सागर हे सगळेदाचा गजर त्यावरी आला तमाचा पूर कृपा समग्र वावली. आणि जे काही असणारी पुराण आहेत, श्रुती आहेत, शास्त्र आहेत, त्यांनी असं सांगितलंय, रामचंद्र कृपेचा सागर आहे, समुद्र आहे तो कृपेचा, आणि अशा प्रकारचा तुमचं ब्रीद आहे. आणि एवढं असताना सुद्धा त्यावरती तुमची त्या ठिकाणी तमाचा पूर आलेला आहे. एवढं निष्ठुर तुम्ही आज सगळ्यांसाठीच झालेलं आहे. एवढं जी पुराणानं वर्णन केलेलं आहे, समुद्रासारखी कृपा आज कुठं वाहून गेली सांगा? तरी हे आजी कळे दे का राम प्राकृत आम्हा सारिका राम आतुडला विकल्प अधिकार ऐसे लोका मानेला. आणि रामा जर तुम्ही असं केलं, कुणाचंच ऐकलं नाही, तुमच्याच मनाचं तुम्हीच खरं केलं, प्रत्येकावरती रागराग केला, तर आम्हाला असं वाटेल की रामचंद्र आपल्यासारखाच आहे. तर आपण कसे आहेत? प्राकृत आहे. रामचंद्र आणि आपल्यामध्ये काहीच फरक नाही. सर्वसामान्य जीवासारखा राम आहे, कारण सर्वसामान्याला राग येतो, तसं रामालाही त्या ठिकाणी राग आहे. सगळ्यांवरती रागराग करतात, सगळ्यांची उपेक्षा करतात. मग आज आमच्या लक्षामध्ये येईल, आम्हाला कळल की रामचंद्र आमच्या सारखाच आहे. त्याच्याही मनामध्ये विकल्प येऊ शकतो. विकल्प कुणाच्या मनात येतो? प्राकृत लोकांच्या, सर्वसामान्यांच्या मनामध्ये विकल्प येतो. मग तुम्ही तसेच आहे का? श्रीराम नव्हे प्राकृत याचे वचन ब्रह्म लिखित जनके मानुने निश्चित.
पुढे बालकांडामध्ये पाठीमागे उभी आली होती. रामचंद्र प्राकृत नाही, त्याचा प्रत्येक शब्द ब्रह्मलिखित आहे. हे जन खाली ओळखलं होतं तसं तुम्ही प्राकृत नाहीये. आणि जर तुम्ही आमच्यासारखे असताल तर मग ऐका, निरसावया संसार सेवा श्री रघुवीर तो राहिला पै विचार येथे समग्र मानती. आणि मग तुम्ही जर प्रत्येकावरती रागराग केला, कुणाचं ऐकलं नाही, तुमच्या मनामध्ये सुद्धा जर विकार आले, विकल्प निर्माण झाले, तर मग लोक तुमचं भजन करायचं सोडून देतील. हे संसार निरसन करण्यासाठी रामचंद्र एकच आहे जो या संसारामधून आपल्याला बाहेर काढू शकतो असं भक्तांना वाटतंय. आणि संसार निरसवण्यासाठी, रामचंद्राची सेवा करण्यासाठी सगळेजण तुमचं भजन करतील, पण तो आता विचार बाजूला राहिला. तुम्ही तुमच्या पत्नींची त्या ठिकाणी काळजी करत नाही, तिचा स्वीकार करत नाही, भक्ताचा कवा विचार करताल असं हनुमान बोलतात. सर्वस्व त्या गुणी वाहिले पोटी पाले बांधिले राम सेवे जीव वेचिले ते फळाले रोकडेची. रामा, तुमच्यासाठी आम्ही काही काही केलेलं आहे. अनेक दिवस झालं तुमच्या असणाऱ्या सोबत आहोत, सेवेमध्ये आहेत. पोट बांधलं पाल्याने म्हणजे पोटामध्ये खायची इच्छा होत असताना सुद्धा खाल्लं नाही. रामाचं कार्य अपुरं आहे. रामचंद्राचं कार्य झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं आहार सेवन करायचं नाही. रामाच्या सेवेसाठी आम्ही जीवन अर्पण केलं, सगळं जीवन रामाच्या सेवेसाठी वेचलं, पण त्याचं फळ आता काहीच आम्हाला भेटलं नाही. ती सगळं वाया गेलं असं वाटायला लागलंय. हनुमान बोलतात, सीता प्राप्ती लागीत बहुत कष्टला रघुनाथ सैन्याचे आहार पूर्वीत बांधे गालीत मोज मोजून. रामा, काय सांगायचं, सीतेच्या प्राप्तीसाठी, तिचा शोध घेण्यासाठी रामचंद्राला बहुत कष्ट झालेला आहे, त्रास झालेला आहे. एवढं मोठं अथांग समुद्राचं उल्लंघन करून आलेलं आहे. कोणीही त्या ठिकाणी आहार सेवन केलेलं नाहीये असं हनुमान बोलतात. आपण मिळवावे फळ सेवनी भजावे अविकळ अथवा सेवनी असावे जळ राम केवळ साधावया. रामचंद्र साधनेसाठी, तो रामचंद्र आपल्याला मिळण्यासाठी फक्त फळावरती राहायचं, फलहारी राहायचं, अन्नाचा त्याग करायचा, फळावरती जीवन जगायचं. फळानं सुद्धा रामचंद्र भेटायला गेला, मग त्या ठिकाणी पाण्याचा सुद्धा त्याग करायचा, पाणीही त्या ठिकाणी सोडून द्यायचं, आणि मग फक्त पाणीच भक्षण करून फळाचाही त्याग करायचा पुन्हा, आणि फक्त पाण्यावरती राहून रामचंद्राची प्राप्ती करायची असं सांगतात. एक बापुडी वारियावरी राहून या निर्धारी राम पाहती चराचरी भेटी तरी पैनेरी. आणि कुणी कुणी फळाचा त्याग केला, पुन्हा फक्त पाण्यावरती राहिले, पुन्हा पाण्याचाही त्याग केला, फक्त वारा सेवन करून जगले. वाऱ्यावरती तुमचे त्या ठिकाणी अनुष्ठान केलं, फक्त वारा ग्रहण करून जीवन जगायचं, अन्न पाण्याचा त्याग केला. असेही काही तुम्हाला भेटण्यासाठी, तुम्हाला शोधण्यासाठी निघालेले भक्त अजून त्यांनाही तुम्ही भेट दिली नाही, एवढा निष्ठुर तुम्ही आहेत असं हनुमान बोलतात. श्रीरामैसा निष्ठुर म्हणून या चराचर भरिताती पैसमग्र केवी रघुवीर व्यसेव बावा. आणि कसं रामा तुमची सेवा करायची, आज प्रत्यक्ष डोळ्यापुढे आहे, आणि जे प्रत्यक्ष आहे त्याला प्रमाणाची गरज नाही. जे प्रत्यक्ष डोळ्यापुढं घडतंय त्याला प्रमाणाची पुराव्याची काही गरज आहे. म्हणून रामचंद्र निष्ठुर आहे, म्हणून सगळं चर आणि आचार भयभीत आहे. कारण आता समोर सीतेचा तुम्ही विचार करत नाही, तिचा स्वीकार करत नाही, भक्तांचा कवा लाड पुरवताल असं हनुमान बोलतात. या लागी सगळं जन भय संतले रघुनंदना जेने उपेक्षिली जांगना तो बळा जनी केवी सेवा. म्हणून रामा सगळ्याला भीती निर्माण झाली. जेव्हा तुम्ही वानराला प्रति उत्तर दिलं नाही, सुग्रीव राजा आहे ज्याला तुम्ही मित्र म्हणवताय, त्यानं विनंती केली, शरण आलेला विभीषण आहे, सखा बंधू लक्ष्मण आहे, ह्या सगळ्यांचं बोलणं तुम्ही टाळलं, त्यांची उपेक्षा केली, म्हणून भीती वाटायला लागली रामाची सेवा करायची का न. जर त्याची सेवा केली तर तो त्याच्या पत्नीचा विचार करत नाही, मग आपला कवा विचार करणार. आपण तर कुठे झाडाचा पाला खाणारे आम्ही. जर तुम्ही तुमच्या पत्नीचा विचार करत नाही, मग आमचा कसं करताल याची भीती प्रत्येक भक्ताला वाटू लागली. ऐसे न करावे स्वामीनाथा म्हणून चरणी ठेविला माता आश्वासली जनक दुहित निर्वाण आता न पावे. म्हणून आता रामचंद्रा तुमच्या पाया पडतो, लोटांगण घालतो, नमस्कार करतो. सीतेला आश्वासन द्या, त्याची समजूत काढा, तिच्या असणाऱ्या मनाला धीर द्या आणि तिचा स्वीकार करा.
प्रत्येकाच्या शब्दाला मान सन्मान द्या, प्रत्येकाचा ऐका, कोणाचंही निर्वाण त्या ठिकाणी पाहू नका, असं हनुमान बोलतात. कोणी त्याच्या वचनार्थ आश्चर्य झाले रघुनाथा, निष्प्रशेवरी तत्वदा नसले सत्ता कोणाची. अशा पद्धतीने हनुमंताचं बोलणं ऐकलं, रामचंद्राला आश्चर्य वाटलं. बघा, एवढ्या लोकांनी बोलले पण रामचंद्र कोणालाच प्रत्युत्तर दिले नाही. आतापर्यंत राम बोलले का कोणाला? प्रत्येकाने विनंती करायची, रामाने मौनच धरायचं. पण हनुमंत बोलल्यानंतर राम कमीत कमी बोलले तरी हनुमंताला बोलायला सुरुवात केली. काय बोलतात ते का? जे उदास देवावरी स्वामी वत्वाची आज्ञा करी, उत्तरने दी सुरासुरी तो कपी केसरी विनवीत. आणि उदास असणारा भगवान परमात्मा हनुमान, त्या हनुमंतानं रामचंद्राला बोलले, त्यांची विनंती केली. जो भगवान परमात्मा सुराला उत्तर दिलं नाही. मग असे आपण बघितलं, ब्रह्मदेव आले होते, सृष्टीकर्ता महादेव होते, सगळे देवलोक इंद्र चंद्र वरून सगळे आलेले होते. प्रत्येकानं रामाला बोलली होती, रामाची विनंती केली होती, पण उत्तर नेदी सुरासुरी, तो रामचंद्रानं कुणालाच उत्तर दिलं नाही, कुणालाही बोलले नाही. आणि त्या हनुमंताला रामचंद्र बोलतात, ऐका. जने कोपेसी हनुमंता म्हणून नमन होय करिता, आठवावे पूर्वकांता कोप तत्वता सांडोनी. आणि मग अशा पद्धतीने हनुमंतानं बोलल्यानंतर रामचंद्र हनुमंताला सांगू लागले, हनुमंता राखू नका माझ्यावरती, मी काय बोलतोय, तुम्ही पाठीमाग काय बोलला होता ते जरा आठवा. तुवा सांगितली होती तैसी आम्ही देखत नाही तैसी, विश्वास नये गात्री स्त्रियांशी जरी मर्दवेसी बोलत. आणि मग त्यावेळेस बोलू लागले हनुमंतरायाला. रामचंद्र बोलतात, हनुमंता पाठीमाग ऐक, जसं तुम्ही सीता शोध करून आल्यानंतर ना आम्हाला सीतेची अवस्था जशी सांगितली होती तसं आम्हाला दिसत नाही. जो स्त्रियांचा विश्वास धरी सदनर्थ त्याचे श्री, वाजोन या क्षणाभितरी करी बोहरी व्रताची. आणि स्त्रियावरती सहज विश्वास ठेवायचा नाही, कारण स्त्रिया कधी काय बोलतील सांगता येत नाही. स्त्रियांवरती जर विश्वास ठेवला तर अनर्थ त्याच्या डोक्यावरती प्राप्त होतो. ऐका. भगिनी अथवा दुहिता एकाठीनं भेटवी सर्वता, विपाई पै भेटी होता तेथे सर्वता विकल्प वाढे. म्हणूनच सांगू लागले, रामचंद्र सांगताय, स्त्री एकांतामध्ये कोणतीच भेटू नये, बहीण असो मुलगी असो एकांतामध्ये भेटू नये. एकांतामध्ये भेटली तर मनामध्ये विकल्प निर्माण होतात. ते का? जवळी असता पतीसी रिगोनी त्याच्या मानसी, केव्हाची विचारे आणि कासी ते कोणासी लक्षेना. आणि लक्षात येत नाही, स्त्री चरित्र अतिशय दुर्धर आहे. पती आपल्या जवळ बसलेला आहे तरी सुद्धा पतीच्या मनाबरोबर संवाद करत असते, त्याला खेळवत असते, आणि त्याच्या बरोबर रममान होत असताना अनेक दुसऱ्याचं ध्यान करून दुसऱ्याला चालवून कधी स्त्री येईल हे सांगता येत नाही. मार्गी जाता पै स्वभावे व्यंकटकटा साक्षावे, क्षणी पुरुषावे लोळवते काम भावे क्षोभोनी. स्त्रियेची नजर आहे ती असणाऱ्या स्त्रियेचं महिमान तिचं सामर्थ्य विषयी सांगतात. सहज स्त्री जरी रस्त्यानं चालली तरी डोळ्याच्या हावभावानं एखाद्या पुरुषाला काम भावनेनं लोळवत असतात. त्यांचं असणारं वैराग्य, त्यांची शक्ती फक्त डोळ्यानं ती क्षीण करत असतात. एवढा महिमान त्यांच्याकडे आहे. दृष्टी पडता विचिती सुरासूर मोह पावती, ते भेटली या एकांती कवना विरक्ती उपजेला. आणि स्त्री जर डोळ्यानं पाहिली तर सूर असुर मोह पावतात. त्या स्त्रीची आरी देवलोक जातात, राक्षस जातात. आणि ती जर स्त्री एकांतामध्ये भेटली तर कोणाला वैराग्य निर्माण होणार आहे? ऐका. अभय वर्गा माझारी काम क्षोभ एका तरी, येरांची वृत्ती हरी निंद संचारी प्रवक्ते. आणि उभय वर्गामध्ये स्त्री एवढी त्या शक्तिशाली आहे. काम आणि क्षोभ, काम आणि क्रोध, ही कामक्रोध एका बाजूला आहे तरी सुद्धा दोघांची वृत्ती स्त्री हारून घेते. एवढं सामर्थ्य तिच्याकडे राहतं. स्वभावे जरी दृष्टी पडे तरी विरक्ती ही क्षोभा चढे, काम फासा सोयीची पडे पळे साकडे अनर्थी. स्त्री स्वभावानं जरी पाहिली, सहज जरी स्त्री डोळ्याने पाहिली गेली तरी सुद्धा जे काही वैराग्य विरक्त आहे ती संपत आणि कामाचा फासा पडला जातो आणि काम भावनेमध्ये तो साधक अडकतो असं सांगतात. ते प्रत्यक्ष घडले चंद्रचूडा, भिलनी आली दृष्टी पुढा, महादेव झाला वेडा केला उगाडा प्रत्यक्ष विरक्तीचा. घडलेला आहे. रामचंद्र सांगतायत, हे स्त्रियांचं महिमान, त्यांचं सामर्थ्य हनुमंत तुम्हाला कळत नाही. प्रत्यक्ष घडलं. एवढं विरक्ती वैराग्यवान महादेव
आणि त्या महादेव सुद्धा भिल्लिनीच्या पुढे आले आणि त्या भिल्लिनीसाठी महादेव वेडे झाले. सगळे विरक्ती वैराग्य संपवलं एकाच क्षणात. एवढी ताकद तिकडे असते. पराशरे नावे भीतरी देखुया निषाद कुमारी दिवसा करोनी अंधारी तपसामग्री वेचिली. व्यास महाराजांचे वडील आहेत पराशर ऋषी आणि त्या पराशर महाराजांनी निषाद कुमारी एका असणारी भिल्लिनीची मुलगी पाहिली आणि आपलं आतापर्यंत कमवलेले तप त्या तपाच्या सामर्थ्यावरती दिवसाचा अंधार केला. नाही तिथे सगळं तप खर्च केलं. एका स्त्रीमुळं असं मोठ्या मोठ्या लोकांची स्थिती स्त्रीमुळे झाली. आणि कैसे सांगो किती नागवले तपस्थिती श्री भेटल्या एकांती नवे विरक्ती पैकोना. अजून असं किती किती सांगावं हनुमंता. भरपूर आहेत, उदाहरणं अनेक आहेत जे स्त्रीच्या सामर्थ्यानं नागवलेले आहे. स्त्रीमुळे अनेक त्या ठिकाणी तपस्थितीला नागवले, तप त्यांचं वाया गेलं. स्त्री जर भेटली एकांतामध्ये तर किती जरी वैराग्यवान साधक असेल तरी त्याला विरक्ती निर्माण होतच नाही असं सांगतात. ही तव केवळ काम भावे नेनी होती दशग्रीवे ती निसंग केवी मानावे रूप भावे मनोरमा. आणि इतर असणाऱ्या काम भावनेने नेली होती राजा रावणाने ह्या सीतेला आणि ती निसंगच आहे असं कसं म्हणावं, कसं सांगता येईल. रामचंद्र बोलतात अति सुकुमार सुंदर तरुंगी लावण्य कर कळाविन्यास परिकर मनोहर पैरूप. आणि आता अतिशय सुंदर दिसायले, सुकुमार आहे, लावण्य अंगामध्ये आहे, टवटवीत चेहरा दिसू लागलेला आहे. एवढं सुरूप दैदिप्यमान सुंदर आहे, मनाला प्रसन्न करणारं या स्थितीचं रूप आता दिसायला लागलं आहे असं बोलू लागले. आणि कही एक कपिनाथा पूर्वी तुवाची सांगितली कथा अस्ति मात्र जनक दुहिता असे तत्वता पैवरली. आणि पाठीमागा तुम्ही जेव्हा सीतेचा शोध करून आला होता तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की असणारी सीता कशी आहे. सगळं अंगातलं रक्त संपलेलं आहे, फक्त हाडं तिच्या अंगामध्ये शिल्लक राहिलेली आहेत. फक्त नावाने ती जीवन जगत आहे, बाकी सगळं तिच्या शरीरामध्ये अशक्तपणा आहे, रक्त नाही, मांस नाही, सगळे हाडाचे हाडं बाहेर दिसत आहेत असं तुम्ही पाठीमाग मला सांगितलं होतं. सोशिले कै समस्त मांस आटिले जेतीचे तेथ नावे वांचले जीवित हर्षयुक्त सांगावी. आनंदानं सांगत होता हनुमंत पाठीमाग तुम्ही सीता शोध करून आल्यानंतर ना की त्या असणाऱ्या सीतेच्या अंगामध्ये रक्त सगळं संपलंय, मांस त्या ठिकाणी आटून गेलेला आहे, फक्त तुमच्या नावावरती जिवंत राहिले असं तुम्हाला पाठीमाग सांगितलं होता. ते न दिसे ते काही अति विकसित दिसे पायी रचली असे ठाईच्या ठाई अपूर्व काही मी आणि सांगतो. जसं तुम्ही सांगितलं होतं त्याच्यावर मी आज सीतेला बघितलंय. पाठीमाग मला काय माहिती नाही, जेव्हा तुम्ही मला तिचं वर्णन करून सांगितलं होतं अशा असे दिसतंय त्याच्यावर मी तिला आज बघितलं. पण तुम्ही जे सांगितलं होतं त्यापैकी इथं काही दिसत नाही. अतिशय विकसित दिसते, सुंदर दिसते, अंगामध्ये रक्त भरपूर आहे, मांस आहे, अतिशय त्या ठिकाणी स्वरूप सुंदर दिसायलंय. तुम्ही जे सांगितलं होतं ते इथं मला काहीच दिसत नाही असं रामचंद्र बोलतात. म्हणून या संदेहासी कारण हनुमंता परियेशी तो कोप तुझे मानसी अत्यावेशी पै आला. म्हणून संदेहाला कारण आहे हनुमंतराया, म्हणून माझ्या मनामध्ये संदेह निर्माण झाला. तेवढ्या वेळामध्ये तुमच्या मनामध्ये एवढं राग येण्याचं काय कारण होतं सांगा. तुझं माझे लोटांगण करून कोपाचे उपशमन सावधान ऐके माझे वचन म्हणून या विनवण करीत असे. आणि रामचंद्र सांगतात हनुमंता तुला लोटांगण घालतो, जरा राग गिळून घ्या, क्रोधाला आवरा आणि मी जी काही बोलतोय ते जरा लक्ष देऊन ऐका म्हणून रामचंद्र हनुमंताला बोलतात. जनापवाद कठीण भारी दुर्नाम वाजेल माझे शिरी मनतील रव विचारी घातली घरी कामलोभे. जन अपवाद आहे हनुमंता. लोक कसे असतात, लोक काय बोलतात, कधी काय बोलतील काही सांगता येत नाही. उद्या लोक म्हणायला बसलीत की राम अविचारी आहे, रामानं कोणताही विचार केला नाही. 6 महिने अशोकवनात रावणाकडे राहिलेली सीता कुठलाही विचार न करता रामानं आपल्या घरामध्ये घातली असं उद्या लोक मला म्हणतील असं रामचंद्र बोलतात. ते चुकवावया हनुमंत उपेक्षली जनक दुहिता तुम्ही सर्वज्ञ तत्वता निज निश्चिता विवंचना. आणि ते चुकवण्यासाठी ती सगळ्या लोकांचा अपवाद चुकवावं म्हणून मी सीतेची उपेक्षा केली आणि सीतेला मी बोललो नाही. तिला त्या ठिकाणी तिच्या पाठीमुरा झालो आणि एवढं सगळं होईपर्यंत तुम्हाला एवढा राग आला असं बोलू लागले. मुख्य सीता अग्निमुखी ऐसी जाणवणी बुक टिळकासी ती भेटावया जानकी युक्तीने की मांडली. आणि मग मुख्य सीता अग्नीमध्ये आहे
ही रामचंद्राला माहिती होतं आणि ती आग्नीतली सीता परत आपल्याला वापस घ्यायची होती ही युक्ती रामचंद्राची होती. ही बाकी बाहेर कोणाला काही माहिती नव्हतं. अग्नीमध्ये सीता आहे, मुख्य सीता अग्नीमध्ये आहे. मग रावणाबरोबर जी होती ती कोण होती तर ती सावली होती सीतेची. राक्षस यक्ष दानव सत्य सीता मानिती मानव बाप जानकीचे लाघव छाया सजीव पैकेली. अरण्यकांड अध्याय 16 त्यातली ती ओवी आहे. सीतेनं आपली जी सावली होती त्या सावलीला सजीव केला आणि त्याच पर्णकुटीमध्ये अग्नीवरती सीता माता राहिल्या आणि तीच सावली सीता रूपानं 6 महिने रावणाच्या इथं राहिली होती आणि तीच आपल्याला अग्नीमध्ये जी आपली मुख्य सीता आहे ते आपल्याला मिळावी याच्यासाठी भगवंताने ही दिव्य किंवा अग्नी परीक्षाची युक्ती त्या ठिकाणी मांडली होती. देवी अपवाद चुकवी जे कोणी योगे लोक समजे ते विचारोनी किती समाजे मग सांगी जे मजलागी. तुम्ही सांगा हनुमंतराय मी काय करू. उद्या मला लोकांनी बोललं नाही पाहिजे, कोणीही मला नावं ठेवू नये, लोकांना नावं ठेवायला चान्स मिळाला नाही पाहिजे. मग तुम्ही काय करता ते सांगा, तुमच्या मनानं चालू द्या. तुम्ही असं करा काहीतरी की लोकांनी मला बोलू नये. रामचंद्र बोलतात अत्यंत कृपा सकळासी जे अंगीकारावे जानकीसी तरी दिव्य सीतेपासी सकळ समतेसी पैमागा. आणि सगळ्यांना कृपा आहे, सगळ्यांना असं वाटतंय की रामाने सीतेचा स्वीकार करावा तर माझं एकच मत आहे. रामचंद्र बोलतात सगळ्याच्या समोर तुम्ही जावा, सगळी मिळून त्या सीतेपाशी दिव्य मागा, तिची अग्नी परीक्षा घ्या आणि अग्नी परीक्षेतून ती माझ्यापाशी आली तर मग मी तिचा स्वीकार करील असं हनुमंताला रामचंद्र बोलतात. सगळं लोकांना देखता दिव्य उतरली या सीता तरी मी अंगीकारी न तत्वता विचार नेता सेना. दुसरा विचार नाही, एकच विचार आहे फक्त अग्नी परीक्षा घ्यायची, सीतेचं दिव्य घ्यायचं. ते बी सगळ्यांच्या समोर, सगळ्या लोकांच्या समोर. जर सीता अग्नी परीक्षेतून आली माझ्याकडे तरच मी तिचा स्वीकार करील असं सांगतात. ऐकोनिया ते वचन अंधळले त्रिभुवन कठीण गिरा रघुनंदन वाग्य जबरान मोकलिले. अशा पद्धतीचं बोलणं ऐकलं बरोबर त्रिभुवन आंदोलन, सगळ्या त्रिभुवनाला दुःख झालं. कठीण रामचंद्राचं बोलणं आहे. अग्नी परीक्षा स्वतःच्या पत्नीकडून घेतोय. वज्रासारखं बाण रूपी असणारा शब्द रामचंद्राचे होते असं सांगतात. एकता चळकांब चित्ता भय सुटले समजता उपाय खुंटला सर्वता जनक दुहिता वांचेना. सगळ्याच मनाला भीती वाटली, चिंता वाटली, सगळ्यांना बोलू लागले आता काही उपाय चालत नाही. सीता वाचत नाही, अग्नीमधून कोण वाचणार आहे, त्यामुळे सर्वांना दुःख झालं. ऐसे मानोनी सकळी क आशा सांडली निषेकी कोणी दोमुखी दुःख पंक्ती निमग्न. सगळ्यांनी मान्य केलं, सगळ्यांनी सीतेची आशा सोडली. आता सीता वाचत नाहीये, दुःखामध्ये निमग्न झाले, कारण अग्नीमधून कोण वाचणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना दुःख निर्माण झालं. काय करतात कठीण ऐसे भाग्यश्र ऐकोनिया हनुमान वीर बोल आदरले उत्तर श्री रघुवीर लक्षोनी. वज्रासारखं कठीण शब्द ऐकल्यानंतर हनुमंत रामचंद्राला अतिशय खडतर तीव्र शब्दामधून बोलतात. ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. ऐके स्वामी रघुनाथाचा आणि उपेक्षेची सीता पतिव्रतेचा विकल्प धरिता निज व्रत बोल लागे. आणि त्यावेळेस हनुमानजी बोलू लागले रामा ऐका म्हणले लक्षपूर्वक, तुम्ही सीता पतिव्रता सती आहे आणि त्या सीतेची उपेक्षा करताव. तिच्यावरती जर विकल्प धरला तर तुमच्या असणाऱ्या व्रताला बोल लागेल, लोक नावच तसं मी तुम्हाला ठेवतील असं हनुमान बोलतात. सीतेचे ते जानळे सारावला पया वाहिले काट गाव घ्यायची हळले प्रेत रूप झाले युद्धाची. आणि हनुमानजी बोलतायत रामा जे काय रावण राक्षस होते ते रावण राक्षस सगळं सीतेच्या तेजानं भस्म झालेली होती. आधी सीतेनं मारलं होतं, नंतर ना तुम्ही मारलंय. तुमच्या बरोबर ते आले युद्धाला, पण त्यांची ताकद सीतेनं आधी कमी केलेली होती आणि मग उगा मेल्यासारखं ती युद्धाला आले होते. म्हणजे मेलेल्यालाच तुम्ही मारले, त्यात काही पुरुषार्थ आहे असं हनुमान बोलतो. सहसैन्य लंका नाता पलव दिले तत्वता आईशे मानवे रघुनाथा उर्वणी व्रता कार्य नाही. रामा लोक असंच म्हणणार की रावणाला रामानेच मारलेला आहे,
पण रावणाला त्याच्या सैन्याला आधी सीतेनं जाळले. कशानं? सत्वानं जाळलेला आहे. सीतेच्या पतिव्रतेच्या सामर्थ्यानं राक्षसांची ताकद सगळी संपलेली होती आणि मग प्रेत रूपानं ते युद्धाला आलेले होते. म्हणून रामा, तुम्ही रावणाला राक्षसांना मारले असं म्हणू नका, असं हनुमान बोलतात. सीतेने मारिले नसता तो जन मारिते रघुनाथा, मारिलेचे मारून तत्वता जय सर्वता तुम्हा दिदला. रामा, सीतेने आधी राक्षसांना मारले. जर सीतेनं मारलं नसतं, राक्षसांची ताकद सीतेने जर कमी केली नसती तर रामा तुला राक्षस मिली नसती. मग लौकिक अर्थ तुम्ही फक्त मारले, मेलेल्यांना मारलेला आहे आणि बरोबर आहे. सुंदरकांडामध्ये 24व्या अध्यायामध्ये ओवी आहे, सीता जाळी श्रीराम मारी, आयसेनी राक्षसांची पोहरी, क्षणे होईल लंके माझारी, सांगे वानरी हनुमंत. हनुमंत त्यावेळेस वानरांना तेच सांगत होता, सीता जाळणार आहे आणि राम मारणार आहे. तेच झालेलं आहे. सीतेनं आधी जाळलेलं आहे, त्यांची ताकद शक्ती सगळं कमी केलेलं आहे आणि पुन्हा तुम्ही त्यांना मारलेलं आहे असं हनुमान बोलतात. रावण वधाची ख्याती त्रैलोक्य पावन कीर्ती, जे जरी प्रतावे ती जगती तुमचे तुम्हा प्रति लक्ष आणि तुमची ताकद आहे तुमच्या लक्षामध्ये येत नाही. रावणाला तुम्हीच मारलेला आहे असं त्रिभुवनामध्ये ख्याती आहे, तुमचीच ख्याती आहे. पण त्या सीतेच्या प्रतापानं रावण मारला गेलेला आहे, तुम्हीही मारलंय. पण आधी तिच्या सतीत्वानं त्या रावणाची जी काही ताकद आहे ती कमी झालेली आहे. पुन्हा तुम्ही त्या रावणाला मारलेला आहे, ही तुमचीच शक्ती तुमच्याच लक्षामध्ये येत नाही असं हनुमान बोलतात. जी चेरी तुझी शौर्य शक्ती, जी चेरी तुझी शौर्य कीर्ती, तेच मूळ जानकी विचित शक्ती दान निश्चिती श्रीरामा. आणि रामा, सीता म्हणजे तुमचं शौर्य आहे, तुमचीच कीर्ती आहे, तुमचीच शक्ती आहे. ही सीता ही तुमचीच आहे. जसं गुळ आणि बोळी आहे तसं तुम्ही आणि सीता आहात हनुमान बोलतात. जी चेरी तुझं नाम रूप, जी चेरी प्रौढ प्रताप, जी चेरी रणी साठोप धैर्य अमुप, जी चेनी. आणि तुमच्या ज्या असणाऱ्या सीतेमुळे तुमची कीर्ती झाली आहे, सीतेमुळे तुम्हाला रूप आहे, नाव आहे, सीतेमुळे तुमचा प्रताप आहे. युद्धामध्ये तुम्हाला ताकद जी मिळाली ती सीतेमुळे मिळाली आहे असं हनुमान सांगतात. ते तुझी निज शक्ती सीता, तू उपेक्षिली निज कांता, ते इतरांची कोण कथा दिनानाथा भजना मार्गी. आणि रामा, ते तुमची शक्ती असणारी सीता, त्या सीतेची उपेक्षा तुम्ही केली. मग बाकीच्यांची काय कथा आहे? बाकीचे भजन करत असताना ते विचार करतील. जर रामाने त्यांच्या पत्नीचा विचार केला नाही तर आपला कसा करतील असं सांगू लागले. पूर्विल्या उन्या नारीशी, तू आगे केली सुंदर वेशी, आनोळक भक्ती चिन्हाची काय स्वामीशी म्हणावे. असं पांडुरंगाकडे प्रथम मला दुसरे जण सांगतात या त्यांच्या कृपा आशीर्वाद आणि कथेचा विस्तार होऊन बाबाजी सद्गुरू असतो का बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाठ करून कथेला सुरुवात करते. अनुसंधान हनुमंतराय प्रभू रामचंद्रा बोलू लागले, तुझ्या नामाचा महिमा तुझा न कळे लेख क्षमा. भगवंता, तुमची असणार तुम्हाला पाहिल्यानंतर आणि तुमची भक्ती केल्यानंतर जी ताकद भक्ताला येते ती तुम्हाला काय करणार, देवाला काय करणार, भक्ताला जाणार. तसं तुम्ही विचारलं पूर्वी सीतामावली अशी होती आणि आता अशी का झाली. आता कसं सांगायचं तुम्हाला, वाचा. सूर्याचे सामर्थ्य गगनी स्वयने दीन मनी, ते जाणतचे कमळी सुख विकासिनी पैधानी. अहो, जी काय सूर्याच्या किरणाचं सुख आहे ते तुम्हाला आम्हाला काय माहिती, आपलं दुःखच माहिती 12 दुर्बन पडलं की. पण सुख कमलेला माहिती. तसं सीतारूपी कमळ आणि सूर्यरूपी प्रभू रामचंद्र पाहिल्यावर तशी फुले का म्हणून कालच्या वयात तेवढंच म्हणलं तर लक्षित नाही का. का तर माणसं लय संशय, देवाच्या मनात संशय आला. माझी बायको अशी तुम्ही सांगितलं ना, ते अशी बदल म्हणजे एक पोरगी दाखली एक दाखली एक कारण देत काय असं म्हणल्यासारखं प्रश्न झाला का नाही. देवाच्या मनात संशय आला. हनुमंतराय तुम्ही त्यावेळेस सांगितली सीतामावली अशी होती आणि हा शिका. त्यावेळेस प्रभू रामचंद्राला समजावून असणाऱ्या हनुमंतराय सांगू लागले, जसं सूर्याचं किरण पाहिल्यानंतर सुख कमीला होतं तसं सीतामावलीला सुख झालं म्हणतात. चुंबकाची चालका शक्ती स्वतः निर्वीज स्थिती, जळेल वय सुख्याची जाणती ते चरण पावती दर्शने. अहो प्रभू रामचंद्र ऐका म्हणजे असणारा चुंबकाची शक्ती. चुंबकाला काय कळती व
जेव्हा त्याच्याकडे लोखंड येईल का तेव्हा त्याला आपलं ताकद कळते, आपण कुणाला बी खिचून आणू शकतोय, कुणाचं बी चलन करू शकतोय. तसं ते चुंबकाला काय कळतंय का? तसं प्रभू रामचंद्र तुम्हाला काय कळणार? तुम्हाला काहीच कळणार नाही. सगळं कळतंय ते तुमच्या भक्ताला कळतं. तुम्हाला पाहिल्यानंतर, तुमचं दर्शन झाल्यानंतर काय मनामध्ये होतं ते तुम्हाला काय कळायचं देवा? तुम्ही भक्त या वा, आणि मग तुम्हाला कळेल असं हनुमंतराय म्हणतात. चंद्र किरणीची अमृत धार स्वतःने कर सेवून जाणती चकुर दर्शने चंद्रच असणार आहे, अमृताचा वर्षाव करतो चंद्र. मग अमृताचा वर्षाव करतो का? चंद्राला माहिती का? म्हणजे त्याचं महत्व त्याला माहितीये का? त्याचं महत्व त्याला माहिती नाही. त्याचं महत्व कुणाला माहिती आहे? चक्कर पक्षाला. म्हणून तो अमृताचा वर्षाव करतो, सुखाने आनंदाने राहतो. तसं तुम्हाला पाहिल्याबरोबर तुमचं दर्शन घेतल्यावर आम्हाला सुख आलं, सुखाची उर मिळाली आणि त्याच्यामुळे अंगात चौटवी आली. काय प्रभू रामचंद्र जयची देखता श्रीराम मूर्ती जरी उलासन वाणे चित्ती देव राहुली कठीण जाती श्रीराम मूर्ती तशा प्रकारे प्रभू रामचंद्र तुम्हाला पाहिला चित्ताच्या ठिकाणी असणारा उल्हास मागे ना गेला, आनंद मागे ना गेला, आणि त्या आनंदाचं भरत आलं. त्याच्यामुळे सर्व अवयवांना टवटवी आली. नाही आपण बघा, आपल्या आवडीचा माणूस दिसला तर त्यावेळेस पुरण कसं आलेलं असतं वेगळं, आणि न भेटणारा माणूस असला वाटतं का नाही माणसाला? तशा प्रकारे जसा चेहरा लगे पडतो, चेहरा लगे उल्हासित होतो, तसं सीतामाऊलीचा चेहरा उल्हासित झाला. प्रभू रामचंद्र उल्हासणारा. नाहीतर एक वाज राहून कठीण असते ती. दगड जरा कठीण, त्याच्यापेक्षा वज्र कठीण असतं. ती लई कठोर मनाची. चहा पाणी सुद्धा पाहिजे नाही ती, म्हणजे वाचा स्वरूपी आम त्या ते बोरीजे श्रीराम ते अंतरी चरित प्रेम सुखे परम स्वस्वरूपाच्या ठिकाणी जो आराम आहे, तो आराम म्हणजे असणारा कुठं पाहिला आम्ही? प्रभू रामचंद्राच्या जवळ पाहिला. म्हणून असणारं सुख आणि आनंद ह्या देहाला वाटलं, आणि अंतरीचे वशे स्वभाव बाहेर निघे. आवरित परी आवरेना. जी सुख आहे अंतर तुम्हाला पाहिल्यानंतर जो आनंद आहे, कितीही आवरण्याचा प्रयत्न केला सीतामाऊलीनं, पण आवरला नाही. तो बाहेर आला आणि तुम्हाला दिसला, आणि तुम्ही म्हणतो तेव्हा तसली होती ना, आता असली का? द्वैती सुख संबंध इंद्राई विन आगाध विषयाविन परमानंद ते स्वरूप शुद्ध तुझे स्वामी. अद्वैताच्या ठिकाणी असणारा सुखाचा संबंध आहे, पण ती इंद्रिय वाचून कसा कळायचा? हसलं तर कळलं आपल्याला आनंद झाला म्हणून, आहे का नाही? नाहीच हसलं धरून आलेले वाचला काय कळा नाही. महाराज काय म्हणते ती, काय वाचते ती, काय सांगते ती, काय कळा ना. धरून आणल्यासारखं माणसाचं होती का नाही? इंद्रिया पासून सगळं माणसाला कळतं की आता पाय तो काय लागला, न बाबा थांबलं. न घेत असणार जरा चेहरा टवटक दिसला का, तर झाड झाली जे फुले, माणूस झाली जे बोले. बोलण्यावर माणसं ओळखायची असतात. तसं म्हणजे इंद्रिया वाचून दुसरं काही हालचाल, इंद्रिया वाचून कशाला ज्ञान होत नाही म्हणजे असणारा. इंद्रियाला जर एखादा विषय आवडला तर लगेच परमानंद त्या साधकाला प्राप्त होतो. तुमचं स्वरूप असणारं शुद्ध प्रभू रामचंद्र आहे, आणि ते शुद्ध स्वरूप पाहिलं आणि ते इंद्रियाला आवडलं, म्हणून असणारे इंद्रिय असणारे प्रफुल्लित सीतामाऊलीचे झाले. हनुमंतराय समजावून सांगू लागले. निज रूपाते देखता जरी उलासन वाणे चित्ता इंद्रिय नवे पुष्टता तरी ते व्रता पाषाणवत. असं प्रभू रामचंद्र तुमचं जे काय रूप पाहिल्याबरोबर त्या इंद्रियाची जर पुष्टता होत नसली, तरी इंद्रियाची जर परिपूर्णता होत नसेल, आणि इंद्रियाला जर सुख वाटत नसेल, तर ती इंद्रिया नसून दगड असलेली बरी. दगडासारखी ती इंद्रिय आहेत असं हनुमंतराय म्हणतात. तुझिया दर्शनाचे सुख श्रीराम तुझा अनोळख भक्त जाणती सात्विक नैष्टिक व्रतधारी. अहो प्रभू रामचंद्र तुमच्या दर्शनामध्ये बी काय सुख आहे, जो आनंद आहे, ते असणारे नैष्टिक व्रतधारी आणि सात्विक भक्त, त्यांनाच कळतं, बाकीच्या ना. तर ती म्हणतात काय सांगायचं, देवाच्या द्वारे उपाख्यान भरे त्याने मुक्तीचारी. अहो देवाच्या दारात बसून बसून फारशाला घट्ट पडलं, फारशा मऊ झाल्या, तरी आम्हाला मुक्ती नाही. दर्शनच कसं घेतलं, डोळं झाकून घेतलं, सांगितलं देवाच्या देवाला कपडे कसले आहेत, काय म्हणते आहे का ना?
काय माहिती आम्ही नुसतं गेलो दर्शन घेऊन आलो. अहो, दर्शन घेतल्यानंतर असणार सुख वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे चित्ताला. जर आनंद आणि इंद्रियाला जर वाटत नसेल तर ती इंद्रिय काय कामाचे आहेत म्हणले, दगड आहेत म्हणले ती इंद्रिय. एवढंच नाही, हनुमंतराय म्हणतात अहो प्रभू रामचंद्र तुमचं दर्शन घेतल्यावर सुख वाटायलाच पाहिजे. जर तुमच्या दर्शनात सुख वाटत नसेल तर ते भक्तच नाहीत, सात्विकच नाहीत आणि व्रतधारी सुद्धा नाहीत. नाहीतर व्रत करतात पण काय त्या व्रताचा नियम धर्मच करत नसतील तर काय उपयोग आहे त्या व्रताचा. व्रत करा एकादशी, व्रत फक्त एकादशीचं, बाकीचे अनेक व्रत आहे ती. व्रत करा एकादशी पुढे अमृताच्या राशी, व्रत एकादशी करायची पण त्या दिवशी जेवायचं. काय उपयोग आहे का त्या दिवशी, काय व्रताचं. मग असे व्रत नैष्ठिक व्रत जे काय करतात त्यांना प्रभू रामचंद्र तुमचा चेहरा पाहिल्यानंतर सुख कळतं वाटतं म्हणजे. रोज देखता रघुनाथ अष्टभाव सात्विकता, ओळी उभावी स्वानंदता, बाहेरी तत्वता ते आली. अहो प्रभू रामचंद्र तुम्हाला पाहिल्याबरोबर अष्टभाव दाटून आले, अष्टभाव दाटून आलेले. त्याच्यात एक भाव सांगतो, नैनी निर्लोटे कंठी बाष्प दाटे, हृदय प्रगटे रामरूप. असा अष्टभाव असतात. अंगावर काटा उभा नाही हा एक भावच आहे, डोळ्यातनं पाणी येणं एक भावच आहे, कंठ सदगदित होणं हा एक भावच आहे. असे अष्टभाव आहेत आणि ते अष्टभाव निर्माण झाले सीतामाऊलीचे तुम्हाला पाहिल्याबरोबर. मग त्यांनी कितीही आवरायचा प्रयत्न केला त्या अष्टभावाला पण भाव काय आवरले नाहीत, ते बाहेर पडले. तेरे पुष्ट झाली सीता दे देखताची रघुनाथा, विकल्प गमला तुझ्या चित्ता अंतर्व्रता. आणि तसे असणाऱ्या त्या सीतामाऊली अष्टभावने दाटल्यानंतर अष्टभाव बाहेर पडला. त्याच्यामुळे तुम्हाला सीतामाऊली दांडगे दिसले. जरा ते म्हणतो वाढलेल्या लाकडासारख्या पण जरा दांडग्या गुबगुबीत दिसल्या. आपल्या भाषेत म्हणायचं गुबगुबीत दिसल्या म्हणजे का दिसल्या तर अंतरीचा भाव असणारा त्यांचा बाहेर पडला म्हणून गुबगुबीत दिसल्या. पण काय प्रभू रामचंद्र तुम्ही अंतर्वृत्ती जाणाय पाहिजे ती सीतामाऊलीची, नाही जाणली म्हणले तुम्ही. अंतर्वृत्त सीतामाऊलीचं जाणलं नाही, हनुमंतरायाचं सुद्धा जाणलं नाही तुम्ही म्हणले. आणि तुमच्या मनात संशय आला, वाळलेल्या लाकडावरून होतील माहेरावरून नाही. माहेरला गेले असते तर म्हणलं असतं आई बापाने लय खाऊ घालते चल रे भोपळ्या टणूक टणूक म्हणून. पण ही कुठं म्हणले राजा रावणाच्या तावडीत होती म्हणले तसल्या राक्षसांच्या. आणि तिथं सुद्धा एवढी म्हणले कस काय झाली. प्रभू रामचंद्र संशय कसा आला मनात. वेद पुराण समत अंतर्यामी रघुनाथ, ते काही न दिशे येत अंतर्वर्त कान कळे. अवशाही शास्त्र 18 पुराण 4 वेद गर्जना करून सांगतात प्रभू रामचंद्र अंतर्यामी आहेत म्हणजे मन कावडी आहे. पुढच्याच्या मनात ओळखणार, पुढच्याच्या मनात काय चाललंय ते ओळखणारे प्रभू रामचंद्र आहेत म्हणले. त्यांच्या अंतरात ओळखणारे प्रभू रामचंद्र आहेत म्हणले. पण ही तर कस काय सीतामाऊली विषयी दिसून आलं नाही, कस काय दिसून आलं नाही म्हणले. कस काय त्या सीतामाऊलीचं अंतर्वर्त तुम्हाला कळलं नाही प्रभू रामचंद्र असं हनुमंतराय म्हणू लागले. हरी बाग्या फुलेची वा, वा, वा. हिरते काय करणार? अंतरलेले रघुनंदन, सकळा विजो सर्वज्ञ वेद वचन काय झाले. काय जाऊ द्या, नाही ओळखलं आपलं अंतर देवाने नाही जाणलं तर आपणच कम नशिबाचे आहेत म्हणायचं. आपलं नशीब फुटकं, आपलं नशीब फुटकं म्हणावं, आपल्याला दोष द्यावा असं हनुमंतराय म्हणतात. का तर प्रभू रामचंद्राला आपलं अंतरच कळलं नाही. का तर परत वेद सांगतोय की प्रभू रामचंद्र सर्वज्ञ आहेत, सर्व जाणणारे आहेत. पण आज कस काय आपल्याविषयी कळलं नाही, आपलं ज्ञान आपल्याविषयीचं ज्ञान प्रभू रामचंद्राला कस काय कळलं नाही असं हनुमंतराय म्हणू लागले. आता सदया कथा वर्म बोलता रघुनाथा, प्रबळसीन वाटेल चित्ता आमसिता काय होय. आता हनुमंतरायांनी बस केलं, मला जाऊ दे आपल्याला काय घेणं देणं म्हणजे जाऊ दे काय सांगायचंय. अजून वर मला बोलावं तर प्रभू रामचंद्राला राग येईल. बरं लक्षात ठेवा, कसं मी बोललं तर माणसाला राग येत नाही, पण वर मला बोललं की राग नक्की म्हणलं राग येते का नाही. आणि तसं म्हणलं आता प्रभू रामचंद्रांवर मला बोलावं तर राग येईल म्हणले. उगाच त्यांना सीन दुःख वाटलं म्हणले. चित्ताच्या ठिकाणी आपल्याला हनुमंतराव असं बोलले, हनुमंतराव असं बोलले. का तर माणसं तर मारलं तर वळ बसलं पण बोललेलं वळ बसतं का, मला असंच म्हणजे मला असंच म्हणजे कायम त्या बरोबर रामचंद्राच्या ध्यानात राहायचं. आपल्याला काय घेणं देणं नाही. सीतामाऊली आपली कोण आहे, आपल्याला काय घेणं देणं, त्यांची नाही घ्यायची म्हणले. त्यांची त्यांना लागला आपण आपल्याला काय होणार आहे सीतामाऊली असं हनुमंतराय म्हणू लागले. जेणे सुख स्वामी सीतेची करणे, आम्हा शिवा सीतेची सीतेची बीड ते कायसी दिव्य जानकीची
जेणेकरून आपले मालक आपले प्रभू सुखी होतील, देव सुखी होईल असं आपल्याला काम करायचं. आपल्याला काय सीतामाऊलीची भिडा राखायची मिळेल, काय असणार त्यांची लाज बनेल, काय त्यांची असणारी भीती बाळगायची मिळेल. आताच्या आता सीतामाऊली जवळ जाऊ आणि दिव्य मागू. दिव्य उतरल्या सीता सती जरी अंगीकारीन रघुपती तरी देह पात करणे समजती आणि युक्ती असे ना. असणाऱ्या सीतामाऊलीने दिव्य घेतलं, अग्नी परीक्षा घेतली. जर प्रभू रामचंद्रांनी जर नाही अंगीकार केला म्हणजे नाही आपलंसं केलं, नीट उठायचं, सगळ्यांनी डबा डब्बर ढेकरी तुला टाकून जीव द्यायचा. मनोनी क्रोधा वेशी आला जनकीये पाशी उठव काय पडलीची दिव्य रामाची म्हणून रागा हनुमंतरायला म्हणजे अंगीकार नाही केला तर मरून जीवच द्यायचा परत. म्हणून उठलं पडदिशी सीतामाऊलीच्या जवळ आल्या. सीतामाऊली म्हणला म्हणजे पडला म्हणजे उठा लवकर प्रभू रामचंद्राला दिव्य द्या. ऐकता हनुमाचे वचन जानकी झाली माझं वळला रघुनंदन दिव्य आपण असं हनुमंतरायचं बोलणं ऐकलं. सीतामाऊलीला आनंद वाटला. आनंदाच्या भरात मध्ये प्रभू रामचंद्र माझ्यावर कृपा केली. बरं झालं तेवढं तुम्ही म्हणल्या की तू परीक्षा पास हो, मग मी तुझा अंगीकार करतो. बरं झालं तेवढं तरी प्रभू रामचंद्र म्हणलं. आपल्या चौथी तसं दिव्य लगे कपय येत माझा अंगीकारी रघुनाथ लौके किंवा देवी परित जे विषय लुप्त श्रीराम. दिव्य जर इथं जर नाही घेतलं तर माझा प्रभू रामचंद्र अंगीकार करणार, मला आपलं प्रभू रामचंद्र करत नाहीत. हे लौकिक अर्थ झालेला आहे. पण विषय लुप्त प्रभू रामचंद्र आहेत का? नाहीतच. पण रावणाच्या घरी श्रीराम शक्ती सीता सुंदरी राखिली होती स्मरण सवारी ते काही घरी घातली. मग म्हणल्या हा अलंकार रूपी असणारा जो काय रावण आहे त्या रावणाने असणारे प्रभू रामचंद्राची शक्ती रूपी सीतामाऊली सुंदर असणारी 6 महिने त्यांच्या असणाऱ्या घरात ठेवली. मग गावातली माणसं लौकिक करतात जगाच्या तोंडाला आईचा जन्मवाद होता तो चुकविला हनुमंता श्रीनामाची विषयता प्रकट तत्वता पूजनीय असा जनापवाद महा 2 तोंडी महांडोळ लोक म्हणले असणार. काय बद्दल सांगता येत नाही. हा लोकांचं बोलणं हनुमंतरायला कळलं म्हणून हनुमंतरायांनी हा जनापवाद आमच्यावरचा चुकविला. आता लोक कशाला नाव ठेवतील? अग्नी परीक्षा मी दिल्यावर लोक आम्हाला नावं ठेवणार नाहीत म्हणजे. म्हणून असणारे प्रभू रामचंद्राची विषयता हनुमंतराय तुमच्यामुळे कळली, दिव्य द्यायला तयार. किती निष्पापता पूजनी झाला वायू सुता दिव्य मागता रघुनाथा देईन तत्वता. हनुमंतराय तुमच्यामुळे आज ही सीतामाऊली निष्पाप आहे, जगाला कळणार आहे. आताच्या आता उठते दिव्य प्रभू रामचंद्राला दिव्य मागता रघुनंदन जे देईन झालं त्याची वैन पावलं निंद झालं पैर. असं दिव्य प्रभू रामचंद्राने मागितलं. जे अंग दिव्य देईल प्रभू रामचंद्राला ते माझं अंग असणार पवित्र आणि पावन होणार आहे. म्हणून घाबरणार नाही म्हणजे दिव्य देते. आणि जे असणार अंग माझं तसंच राहील, ती जगाच्या अंगाविषयी निंदा होईल. या कारणे स्वर्ग घेची दिव्य देन श्रीरामाची आईचे बोलत वेगीची हनुमंत चरणाची लागली. म्हणून असणारे सीतामाऊली उठल्या हनुमंतराच्या पाया पडले म्हणले मी आता सर्व अंगाशी दिव्य देणार. तुम्ही म्हणता एखाद्या अंगाने असते का दिव्य? असते की हो का? आपण काय म्हणलं का नाही एखाद्याला म्हणलं हो हा हत्याला महाराजांना आधी सांगितलं का चोरी केली नाही केली मग हरभर हत्याला तर काढवर पैसा त्याच्यातला म्हणतात का आपल्या तसं. मग हे एका हातालाच मग ती म्हणजे एका हातात माझं पुण्य पवित्र होईल म्हणजे अख्खा शरीराची अग्नी परीक्षा देते. सर्व अंगाची वर का स्वर्गाची नाही, सर्व अंगाची परीक्षा देते असं सीतामाऊली म्हणू लागल्या. पूजन धर्म हनुमंताजी माझा उजाला माता विलंबन करी सर्वता होई योजिता सामग्री. हनुमंतराय तुमच्यामुळे आज माझा असणारा माता उजळ होणार आहे. ताट मानेने मी जगात जगणार आहे. नाहीतर उचकन 6 महिने रवणाच्यात होती तरी बंद होईल जगाचं म्हणजे हनुमंतराय तुमच्यामुळे म्हणजे असणार. म्हणून हनुमंतराय आता उशीर करू नका. अग्नी परीक्षा घेण्यासाठी जे साहित्य लागतं ती पट्टा कोणी ते वचन आले हनुमंताची स्फुरण वंदिले चरण सीतामाऊलीच्या बोलण्याला हनुमंतरायला आनंद झाला. आनंदाच्या भरात सीतामाऊली जीव वळून टाकावी का काय असं हनुमंतरायला वाटलं गेलं. सीतामाऊलीच्या पाया पडले. मागता रघुनाथ जानकीचे हर्षित चुक वय हनुमंत सामग्री योजित. प्रभू रामचंद्राने माहित
इथं सीतामाऊलीला आनंद झालेला आहे आणि सीतामाऊलीने असणारं होय म्हणल्या साहित्य गोळा करण्यासाठी हनुमंतरायाला बी आनंद झाला. श्रीरामाज्ञा तत्वता सर्वांगी देव पाये सीता तो संपदा वय हनुमंता विचार चित्ता. रामचंद्राच्या आज्ञे खातीर मध्ये सीतामाऊली सर्वांगाचं दिव्य देणार आहे. त्याच्यासाठी हनुमंतरायांनी काय युक्ती रचली आहे का? विश्वकाल विषम कुंड हनुमंत पेटविले प्रचंड ते कोणी खळबळले ब्रह्मांड अखंड तांडव मांडिले. मग असणारे विश्वाच्या काळात असणारे विषम प्रकारे विपरीत प्रसंगी असणारे बरं का. विषम म्हणजे एकाडी एक कसं असतं. विषम असणार विश्वाच्या आकाराचा कुंड हनुमंतरायाने असणारा तयारी करा. त्याच्यात अग्नी पेटवला. अग्नी ब्रह्मांडाला उसळेल एवढा प्रकारचा बडबड ज्वाळा निघू लागला. लागती अंतराळी आकाश व्यापिले ज्वाई जवाई अवनी जनकमाळी कुंड न्यायी अतिप्रीती. ज्वाळा असणाऱ्या आकाशापर्यंत भडभड निघाला. अतिशय लक्क प्रकाश पडला. सीतामाऊली त्या कुंडाच्या जवळ आले आणि अग्नीला पाहिलं. धावा पूर्वते ते झाले बाय कुंड राम व्यापिले ते कुणी जनकमाळे आश्चर्य वर्तिले. अपूर्व घडलं. सीतामाऊलीने त्या अग्नीकडे बघितलं तर अग्नीत राम दिसल्याबरोबर सीतामाऊलीच्या चित्ताच्या ठिकाणी आश्चर्य वाटलं. कस काय? विलवलीला रघुपती दिव्य घेत माझ्या प्रती कुंडा माझी स्थिती अंतर्वती पाहू. अभिनवलीला करणारे भगवंत आहे. तू म्हणजे माझं असणारा स्थिती पाहण्यासाठी मी खरंच दिवे देते का नाही ही माझी अंतर्वृत्ती पाहण्यासाठी अग्नीतच प्रभू रामचंद्र उभारलेले आहेत असं सीतामाऊलीला दिसलं. ते कायचा विचार आन शुद्ध भावार्थाचे प्रमाण करुणी आई माझी साल श्रीरामचरण. इथं दुसरा विचारायचं नाही म्हणजे आपल्याला शुद्ध व्हायचं ना तर कशाने आंघोळ आपली पाण्याने. पण आता सीतामाऊली मध्ये आपण शुद्ध व्हायचे ना आता तर आपल्याला अग्नीनं आंघोळ करायची प्रभू रामचंद्राचं दर्शन करायचं. म्हणून शुद्ध भाव असणारा प्रमाण मांडस असणारा अग्नीमध्ये स्नान करायचं आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन निश्चय करुणी तिथी रामागल महासती स्वय प्रतिज्ञा झाली बोलती सावध सोती. अशा मनात निश्चय करा अग्नीमध्ये स्नान करायचं प्रभू रामचंद्राचं असणारं दर्शन घ्यायचं. हा भाव मनात ठेवला आणि भाव मनात ठेवून म्हणजे असणाऱ्या अग्नीच्या जवळ सीतामाऊली गेलेले आहेत आणि प्रभू रामचंद्राच्या अंगण महान सती सीतामाऊली काय प्रतिज्ञा करून कुंडा समीप श्रीराम भजन प्रताप बोलती झाली आपोआप सुखरूप श्रीराम. कुंडाच्या जवळ सीतामाऊली राहिलेल्या आहेत. प्रभू रामचंद्राची जी काय सेवा केल्यानंतर सेवेने काय प्राप्त होतं हे आपोआप सीतामाऊली कुंडाजवळ बोलू लागल्या. भजन महिमान निज स्थितीचे वर्णन स्वय बोलून आपला परिण बोलता स्वतःचा जो काय महिमा आहे मोठापणा स्वतःचा स्वतःने भगवंताची सेवा केली मी ही केलं मी ती केलं स्वतः सांगू नये बोलू नये बरं का. पण टाईम आला की बोलावं लागतं ना. माणसं ऐकतच नाही ती. टाईम आला की वेळ आला की बोलावं लागतं. तसं किती बी नको म्हणलं तरी सीतामाऊलीला काय आवरणात सीतामाऊली बोलायला लागल्या. श्री रघुनंदन वंतुनी नये आपण दिव्य समय उच्चारण केलं विनाश. प्रभू रामचंद्राने विचारल्याशिवाय सांगू नये. तुम्ही काय काय केलं देवासाठी विचारल्याशिवाय सांगू नये. पण काय करावं आता हे दिव्य घ्यायचं म्हणजे अग्नी परीक्षा घ्यायची त्यावेळेस मध्ये उच्चारल्या वाचून मनात का तर माणूस होतं किती वेळ दाबून धरावा ते दुःखाचा गोठाळा. एक दिवशी तरी त्याचा उकल पुन्हा कशी तरी करावा की म्हणून उकल करायला लागले सीतामाऊली. स्थिती बोलती झाली सीता सती अत्यंत रमणाती प्रीती अग्नीची विनंती. म्हणून असणाऱ्या त्या स्थितीमध्ये सीतामाऊली अग्नीच्या जवळ गेलेल्या आहेत. 300 नम्रतेने असणाऱ्या गोड शब्दाने अग्निदेवाला सीतामाऊली काय म्हणतात. आम्ही परियेसी ते जोरासी तो साक्षी सर्व कर्माची अंतर सगळं झाली जठर निवासी. जठराग्नी ऐका म्हणजे तुम्ही असणारे स्वामीवाले अग्निदेवान ते जे राशी असणारे अग्निदेवान सर्वांच्या कर्माला तुम्ही साक्षी आहोत. हात का नाही जठराग्नीच्या ठिकाणी नाही का नाहीतर म्हणतो काय आग उठली पोटात लवकर ते जेवायला आहे का नाही ती जठराग्नी. हा जो सगळ्याच्या कर्माला साक्षी जठराच्या ठिकाणी अग्नी म्हणून वास्तव्य करणार बरं का लक्षात ठेवा. तू म्हणजे सगळ्यांच्या कर्माला साक्षी आहे. कोणी नसलं साक्षी आहे. आपण म्हणतो कोणी बघत नाही दूध पिताना माझं कोणी बघत नाही काय ना डोळं झाकून केलं तसं आपण मी डोळं झाकून सगळं काम करतो. पण जठराच्या ठिकाणी जो काय अग्नी आहे तो अग्नी हृदयाच्या ठिकाणी आत्मा हे दोघं सगळ्या इंद्रियातील सगळे देवता आहेत सगळे साक्षी असतात म्हणजे वाचा. शीघ्र गती जे ते जाय मनोरती ते
ते रघुपती चालक स्थिती सांगते. ऐका जठराग्नी, तुम्ही माझ्या कर्माला साक्ष होत. माझं कर्म कसं होतं? अत्यंत चपळ असणारे मन आहे, अतिशय चपळ. किती चंचल आहे विचारूच नका. अतिशय मन चंचल आहे. आणि त्या चंचल मनाच्या ठिकाणी जिथं माझं मन जात असेल त्या मनाला चालना देणारा कोण असेल तर प्रभू रामचंद्र. कल्पनेचे योगे मन देत जाये वेगे, राम नारदा पुढे मागे परतून निघे ते कल्पनेच्या योगाने माझं मन मुंबईला गेलं आणि वडापाव खाऊन इथं आलं. तरी वडापाव खाताना प्रभू रामचंद्र मागं बी पुढं बी उभं होतं. अशी माझी स्थिती. राम सांडुनिया मना विषय जरी देना तरी द्या उदाशला करीदारा ऐका, मनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सोडून दुसरे विषय माझ्या मनात जर अग्नी देवा येत असेल तर अग्नी देवा मला जाळून भस्म कर. व्यापार जे गावाचिक स्वर स्वर उच्चाराधिक श्रीराम त्याचा चालक नुचारे रे देख. ऐका, मला वाचेचा व्यापार माझ्या असं स्वर असतात. आई वर्ण क ख ग ग ग. हे असणारे जे काही विषरी असं म्हणा आपल्या असणारं आय ओ यू यू यू. ही स्वर व्यंजन इंग्लिश मध्ये मराठीमध्ये बरं का. हे जे काय असणारे स्वर उच्चार असतील प्रभू रामचंद्र वाचून दुसरे जर येत असतील, रामा वाचून दुसरं जर काही येत असेल तर अग्नी देवा मला जाळून टाक. वाच्याशी मधविता राम नितक देशी मेघश्याम रामे विन नाही उपशम वाघ विश्राम श्रीराम असणाऱ्या माझ्या वाचेला बोलावणार प्रभू रामचंद्राचं आणि त्या वाचने अखंड प्रभू रामचंद्राचं ध्यान मनन केलेलं आहे. म्हणजे वाचने श्रीराम जय राम म्हणलेलं आहे. म्हणजे आणि रामा वाचून वाचेला शांतता बी नाही असं सीतामाऊली म्हणतात. म्हणून मी अखंड प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलंय. प्रभू रामचंद्राला सोडून वाचेच्या माझ्या काय आलं असेल तर अग्नी देवा मला जाळून टाक. वाच्या बलते अति वावडे परिरामे विन नवची पुढे नवचा पुढे श्रीरामे विन उघडे निज निवाडे वचन नाही वाच भलती अति वावडे. काय वाचा आहे का? लय वाचा आणि म्हणतो मग मला झालं लिहावं लागलं अनंत वाचाळ लय वाचाळ बडबड 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 लय उलबड करणार. आणि पुन्हा काय म्हणणार माहितीये का? काय करावं दिवसच जात नाही आणि टाइमच कटत नाही. आता अशी बडबड केल्यावर टाइम कटणार आहे होय. अहो प्रभू रामचंद्राचं चिंतन करा. चिंतन केल्या केल्या टाइम कसा वेळ कसा जाईल का सांगता येणार नाही. म्हणून असणारी सैराट पडणारी वाचा पण त्या वाचेनी म्हणजे असणार अखंड प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं असेल तर अग्नी देवा मला वाचव. या वाचेने प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं नसेल तर अग्नी मला जाळून टाक. ते सर देता का के माझी राम नेटका आणारी जेवत देखा देव मुख करी भस्म असो म्हणजे त्याच्यानंतर येते म्हणजे असणार गोंधळात गोंधळ लय गोंधळात. सैराट म्हणजे बघ गोंधळ बघितला सैराट कसा घातला त्या माणसांनी. मग तसला गोंधळ आणि गोंधळात सुद्धा एखादा काय हाका मारतय साधून घेतय ना आपलं. लय गोंधळ असताना कोणी काय करत गोंधळात कोण ऐकत नाही. हा अहो इकडे म्हणलं का नाही ये माणसं ऐक ना खरी गोष्ट आहे म्हणजे. मग गोंधळात जरी असणारी सैराट वाचा फिरत असते तरी त्या गोंधळात सुद्धा असणार मी रामच म्हणून आवाज टाकला असेल तर देवमुखा. देवमुखा म्हणजे कोण आहे? देवाचा अग्नी म्हणतो. ती होमामध्ये अग्नी प्रज्वलित काय करतात तर देवाचं मुख म्हणजे अग्नी आहे आणि अग्नीत आपण टाकलेलं देवाला प्राप्त होतं. म्हणून तर पहिलं तुमच्या वेळेस आज आता नाही चूल पेटीनं की पहिला घास चुलीला. आता चुलीच राहिले नाही ते देवाचं पोटच पाहू नाही. म्हणून म्हणले अग्नी देवा मला असणार माझी सैराट वाचा गेलेली असेल तर ती सैराट वाचेत रामच असेल. जर रामा वाचून दुसरं काय असेल तर अग्निमुखा मला जाणून टाका. हे काय जेते आदळे ते तिची राम मिळे श्रीराम उन वेगळे नाही उरले सर्वता ह्या कायाने म्हणजे असणार जिकट असणार परिषद झालं असेल किंवा असणार कायाला काय शरीराला वाटत असेल कुठं जावा कुठं कुठं कुणाला भेटावं असं ह्या शरीराला वाटत असेल तर एकच म्हणले श्रीराम श्रीराम. याच्या व्यतिरिक्त दुसरे काय असेल तर अग्निमुख मला जाऊन भस्म कर. दिसताय हादीचे देहो ऐका बहुदासी संदेहो ते देती रामराव प्रकट पाव दिसत असेल कुणाला वाटत असेल म्हणजे मला संशय येत असेल ही सीतामाऊलीचा ध्यासला सीतामाऊलीचा ध्यासला
शरीर असलं शरीर तसलं, कोण म्हणतं वाळ्याला लाकडावरून, कोण म्हणतं दुष्ट पुष्ट, कोण म्हणतं असं तसं. असं तसं कुणाला मला संशय येत असेल तर हा ध्येय प्रभू रामचंद्रामुळे प्रकट झालेला आहे. राम श्वास राम निमेष श्रीरामी पैसवकाश निजवास राम असणारा माझा श्वासोश्वास किंवा सदा 600 वेळा जरी चालत असला तरी प्रभू रामचंद्र श्रीराम जय राम जय जय राम होता. राम पळ निमिष एवढा सुद्धा वेळ खोकला जांभया अवघा वाया गेला तेवढा सुद्धा वेळ जाऊ देत नव्हती म्हणजे असणारा आमचा पळ म्हणजे सेकंदाच्या पहिला, निमिष म्हणजे सेकंदाचा पहिला, परत सेकंद, असं सर्व असणारा आमचं राहण्यात प्रभू रामचंद्र होत असं अगदी देवाला म्हणतात. राम विना राख्या नाही जाय मोहरा ती देव वैश्वना राक्षण मात्र ऐका प्रभू राम वाचून असणार थोडंही आमचं असणार शरीर परक्या समोर गेलं असेल, दुसऱ्याचं ध्यान केलं असेल, नुसतं ध्यान जरी मनात आणलं असेल तरी बरं का लक्षात ठेवा, कायेनी वाचेनी मनाने, कायेनी प्रभू रामचंद्र, मनाने प्रभू रामचंद्र आणि वाचेनी प्रभू रामचंद्र. मनाने सांगत नाही, मन घेत असतं कुठं दुसऱ्याचं ध्यान केलं. वडापाव खायला जातो मनाने. द्रौपदीचं उदाहरण आहे, सांगितलं असेल मी मला सांगितलं बी असेल, जाऊ दे सांगितलं असेल नको डबल मनात विचार आला तरी फळ पडलं झाडाचं तुटून. मनाने सुद्धा असणारं प्रभू रामचंद्राचं ध्यान केलेलं आहे. सगळं असणारं कायिक वाचिक मानसिक प्रभू रामचंद्राचं असणारं ध्यान केलेलं आहे. म्हणून असणारं प्रभू रामचंद्र क्षण जरी दुसरीकडे गेलं असलं माझं समोर दुसऱ्याच्या मन तरी अग्नी देवा मला जाळून टाक. कायिक वाचिक मानसिक त्रिविध व्यवहार संसारिक याचे प्रमाण केले देख. त्याच्या पुढचे शरीर वाचा मन 67. शरीर वाचा मानस त्रिविध प्राण सावकाश तुझ पुढे केला हुतास श्री राघवेश पावया. हो अग्नी देवा असणार हे शरीर वाचा आणि मन मध्ये असणार आणि प्राण सर्वच्या सर्व अग्निदेवा प्रभू रामचंद्राला भेटण्यासाठी तुझ्या समोर समर्पित करत आहे. कायिक वाचिक मानसिक त्रिविध व्यवहार संसारिक याचे प्रमाण केले ते काय आणि काय वाचने म्हणावी असणार संसारिक असणार तिन्ही प्रकारचे व्यवहार चालतात आणि ती व्यवहाराचे असणारे एक प्रमाण केले ते तुम्हाला सांगते अग्निदेव ऐका. जागृती सुषुप्ती आणि स्वप्न त्यांची ते स्थिती सुपूर्ण याचा साक्षी तो रघुनंदन ऐक लक्षणे पहिले. जागृती स्वप्ने आणि सुसुप्ती तीन अवस्थित स्थितीमध्ये असणारा त्यांचा साक्षी कोण असेल तर प्रभू रामचंद्र आहेत. कसं साक्षी आहे का? जागृती कळलं, आता आपण जागृती अवस्थेत आहे. सुसुप्ती म्हणजे काळ झोपलं आणि स्वप्न म्हणजे स्वप्नात असलं. तीन अवस्थे असतात असणारे वाचा. जागृती जे जे भासत त्याचा प्रकाशक रघुनाथ दृश्य दृष्टा सहजची होत. आपण जे काय काम करतो त्याला ते काम करून घेणारं करायला लावणारे प्रभू रामचंद्र आहेत. म्हणून पाहणारी वस्तू आणि त्याच्यात अनुभव आलेला रामच होतो म्हणजे वाचा. मावळून या जागृती कल्पना वसे स्वप्न स्थिती त्याते भासविता रघुपती जाण निश्चित जठरामध्ये वास्तव्य करणारे अग्निदेवा ऐक म्हणजे असणार जागृत अवस्था संपली की स्वप्न अवस्था चालू होती आणि स्वप्नात सुद्धा भास पावणार कोण आहे? प्रभू रामचंद्रच आहेत म्हणजे वाचा. या जागृती उद्धयता स्वप्न स्थिती मध्येची जे का सुषुप्ती जी ते म्हणती गाड. मग जागृत अवस्था संपली की स्वप्न अवस्था संपली की गाढ झोप, त्याला सुसुप्ती अवस्था. मेलं काय झोपलं काय त्याला सुसुप्ती म्हणतात वाचा. परिमूळता नाही ऐसी केवळ सुखमय सर्वासी जागृतीच्या जार श्रीराम सर्वासी त्या सुसुप्तीशी निरसती पण असणारी तिला मूर्ता म्हणता येत नाही. गाढ झोप म्हणजे ती सगळ्यांना सुखमय असते. एवढं सुख देणार असते का? तर जागृतीचं जे काय झालेलं जे दुःख असतं ती सगळं संपत कधी सुसुप्तीत. आणि माणूस सुसुप्तीत गाढ झोपलं तरच उद्या त्याला नीट टवटवीत नीट काम करते नीट राहते. नाही सुसुप्ती झाली की लय रागवते वाचा. न लगता पै सुषुप्ती केवळ जे स्वप्न जागृती ज्ञाते ज्ञाते
दुखणे म्हणती सुख सविती देते नाही. सुसुप्ती जर लागली नाही, पुढची वेळी आधी सांगितलं की सुसुप्ती जर लागली नाही तर मग ती स्वप्न जागृती अवस्था. मी आत्ती काय म्हणते त्याला, त्याला दुखणं नाही म्हणते, दुखणं लागलं काय सुसुप गाढ झोपच नाही तर बाकीचं काय उपयोगच नाही म्हणलं. मग तिथं सुख संमती म्हणजे असणारी गाढ झोप पाहिजे. म्हणून सुशोक्ती सुखमय देख श्रीराम त्याचे जय सोजव सुदामा श्रीराम होणे अनेक नाही शिष्य पै उरले. म्हणून सुसुप्तीचं जे काय सुख आहे ते सुखच म्हणजे असणारं सोली सुख प्रभू रामचंद्रच आहेत. प्रभू रामचंद्र वाचून दुसरं काही शिल्लक नाही म्हणतात वाचा. श्रीरामाशी प्रदक्षिणा करुणी नमिले देव ब्राह्मण करावया अग्नी माझी स्त्रान रघुनंदना विश्वमूर्ती असं प्रभू रामचंद्र प्रदक्षिणा करी मनोमय असणार देव ब्राह्मणाला सत्तंगड सीतामाऊलीनं घातला आणि अग्नीत वासणार स्नान करण्यासाठी म्हणजे उडी टाकायची बरं का. आपण स्नान म्हणजे आंघोळ करायची, अग्नीनं आंघोळ करायची, ज्वाळाने आंघोळ अवघड काय नाही. ते यज्ञातच उडी टाकायची आणि विश्वाची मूर्ती असणाऱ्या प्रभू रामचंद्राला पाहत पाहाय ऐसे परम प्रमाण सीता बोलताची पैतत्वता सकळा झाली आश्चर्यता प्रमावस्था. अशा प्रकारचं सीतामाऊलीनं प्रमाण म्हणून दाखवलं. सर्वांना आश्चर्य वाटू लागला. अग्नी देवाला सुद्धा काय वाटलं. सीता बोलता प्रमाणाशी न सहावे जठराग्निशी साक्षी सांगावे सकळाशी भेदुनी देहाशी बाहेर. सीता माऊलीचं प्रमाण अग्निदेवाने ऐकलं. जठरातल्या अग्निदेवाला बी कसं सांगावं ह्याला. आवरालाच गेलो की त्यांना बी सांगतोच म्हणजे थांबा 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 सांगतो म्हणून जठरातला अग्नी सीता माऊलीच्या भैर आला आणि प्रकट झाला. मंत्रबळ आहुती जयी प्रवेश कुंडा प्रती देवी निज सामर्थ्य सीता सती उडी घालती हात बाहेर लागली सीता मंत्र बाळाच्या जोरावर म्हणजे जसं यज्ञामध्ये आहुती टाकत्यात ती यज्ञिक तशा प्रकारे सीता माऊलीनं म्हणजे अग्निकुंडामध्ये आपल्या सामर्थ्य ताकदीच्या जोरावर उडी टाकली. सीता स्मरुणी रघुनाथ उडी घातली अग्नि अंत आकांतले सूर समस्त केला निजघात जानकी. सीता माऊलीनं प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं. श्रीराम जय राम जय जय राम मध्ये अग्नीत उडी टाकली आणि बघणाऱ्यांना वाटलं निष्पाप सीता माऊली अग्नीत जळून संपल्या. ब्याली सकळ निशाचरे सुरवराली खेचरे झाली समग्रे भयभीत. तेथे बुजाली वानरे भ्याली सकळ निशाचरे सुरवराली खेचरे झाले समग्रे मंडळी घाबरली. निशाचर राक्षस बघायला आली होती. विभीषण काका बरोबर ती बी घाबरली गेली. स्वर्गातले देव घाबरले. खेचर म्हणजे असणारे आकाश मार्गातले असणारे प्राणी असतील किंवा काही असतील बघायला आलेली भूमी लोक असतील सर्वचे सर्व घाबरले म्हणतात. कृपळ रघुनंदन सकळा निश्चय होता पूर्ण एवढे गेले निर्वाण जीवावरी पूर्ण प्रभू रामचंद्र हा सगळ्यांना निश्चय होता. वाचून सीता माऊली नको अग्नी कष्ट घ्यायची नको अग्नी परीक्षा घ्यायची असं म्हणत्याल पण एवढं निर्माण केलं प्रभू रामचंद्र सीता माऊलीच्या जीवावरच बेतलं. तव आश्चर्य झाले ते धगधगीत ज्वाळा समजत इंगळ जे लकलकीत लोकोनी शोभत प्रभू रामचंद्र भगवान की जय. आश्चर्य झालं धगधगीत अग्नीच्या ज्वाळा आणि म्हणजे कोळशासारखं लाल भडक तेज ती सगळं संपलं आणि सीता माऊलीचं तेज त्या अग्नीला आणि त्या असणाऱ्या कोळशाला म्हणतात. ते धुमाचे गोळ आणि रजा रक्त ओकल्लोळ ते लोकोनी सकळ जनक बाळ दैदी. तिथे असणारा अज्ञानाचं जे काय असणार धुराचं वर उडत होतं ते धूर सगळं संपला गेला म्हणजे असणार सगळं संपलं. तेजस्वी सीता माऊली दिसू लागल्या. ते दहन दीप्ती रुखा मूळ ते जानकी देखा अग्नीची आणि शिका त्याची शाखा असणारे जे काय असणार अनेक प्रकारचं दीप्ती रूपी जे काय झाड होतं तेजस्वी तिथं म्हणजे असणार ते यज्ञकुंडात समजा झाड अग्निरूपी त्या देहात मूळ असणारी कोण दिसू लागली जानकी सीता माऊली दिसू लागल्या. झाड रूपी सीता माऊली दिसू लागल्या आणि त्या सीता माऊलीचं जे काय असणार तेज सर्वत्र पसरलं ते त्या झाडाच्या फांद्या दिसू लागल्या. सीता निज तेज कल्लोळे पावक पाप निशेष पळे रावण बंदी जे घडले होते चले पै दुता. उलटच झालं का नाही. अग्नी आपलं निष्पाप होण्यासाठी सीता माऊली निष्पाप होण्यासाठी अग्नीत उडी टाकायला लागली होती पण उलट झालं अग्नीच निष्पाप झाला
अग्नीच काय म्हणू लागला, सीता माऊलीनं मला स्पर्श केला त्याच्यामुळेच मी निष्पाप झालो आणि पडून गेला तिथनं. का लय पाप झालं होतं. कुठं राजा रावणाची इथं काय न सांगता अग्नीला कपडे धुवायचं काम होतं. मग आता कपडे कसले असतील राजा रावणाची इथं, 1 लाख पोरांची हजार बायका, हा मग कसली कसली बी कुणाचे बी कपडे धुवायचे, कपडे धुवून धुवून पाप लागलं त्या अग्निदेवाला. म्हणून त्या अग्निदेव मला निष्पाप झालो, सीता माऊलीचा स्पर्श मला झाला. सीतापती व्रता निर्दोष अग्नी झाला पैचोक जय जयकारे करीत घोष सीता माऊली महापतिव्रत असणारे निर्दोष आहेत आणि अग्नीला असणारा स्पर्श झाला, अग्नीच निर्मळ झाला, शुद्ध अग्नी झाला. म्हणून सगळ्यांनी असणाऱ्या रामनामाचा जय जयकार केला. ते देखुनी श्री राघव आकळले अति कणवा अवघेपणाची अगवाला केव्हा स्वानंदे. प्रभू रामचंद्राने पाहिले गेलं, प्रभू रामचंद्राला आनंद झाला. आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्र असणारा मिठी मारण्यासाठी सीता माऊलीला आलिंगन देण्यासाठी पुढे सरसावू लागले. ऐसी प्रकृती पुरुषा भेटी खेवा पडोनी पडली मिठी अशा प्रकृती रूपी असणाऱ्या सीता माऊली, पुरुष रूपी असणारे सीता माऊली आणि दोघांची असणारी भेट झाली. आणि सृष्टीच्या ठिकाणी मी सीता माऊली ते प्रभू रामचंद्र हात पुढे गेला. अतिशय आनंद दोघांना झाला. येथे योग वियोग काही स्मरणा स्मरण नाही दोही लवलाही दोन्ही पण मग तिथे असणारा वियोग जोडला आणि वियोग आपली ताटातूट झालेली होती आणि असणारा एकमेक मी सीता तू राम हे दोघांच्या दोघं असणाऱ्या एकमेकांनी एकमेकाला समजावून घेतलं. वेगळेपणा संपला, दोन्ही एकच दिसू लागले. श्रीराम रूपी तत्वता मिळवून गेली जनक दुहिता न निवडे पै सर्वथा युक्ती विवाहिता बहुविध. प्रभू रामचंद्राच्या रूपामध्ये सीता माऊली झाकून गेल्या आणि कुणी बी प्रयत्न निवडायचा प्रयत्न केला तर निवडताच कुणाला येईना म्हणले. येते अशोकाचा शोक वियोग भावने दुःख म्हणे सुख तव म्हणते निषेख अशोकाच्या ठिकाणी लय शोक होता, वियोगाच्या भावनेची काय झालेलं दुःख होतं ते सर्व असणार संपलं. आणि सुखरूपी प्रभू रामचंद्राला भेटल्यानंतर आलिंगन दिल्यानंतर बघा, सुखी माणसाला आलिंगन दिलं की सुख होत असतं, दुःखी माणसाला आलिंगन दिलं की दुःख होत असतं. सुखरूपी प्रभू रामचंद्राला आलिंगन दिलं, सीता माऊलीला सुख वाटलं म्हणतो. ऐसा जीवशक्ती संयोग अभ्यास विण महायोग निश्चय कल्पने विण भोग आणि व्यंग भोगे. अशा प्रकारचे जीवानी शक्तीचा संयोग आपण अभ्यासाविना महायोगाविना म्हणजे असणार कल्पनेविना तो भोग भोगता येतच नाही. म्हणून दास सद्गुरूचा पूर्ण अभ्यासाचा त्यालाच कळतं, बाकीच्याला कळत नाही. मग बाकीचं म्हणून दुकानदार बाहेर गेलं फुल द्या कुडी द्या वेगवेगळी करता येत नाही का, करता येईल का, येतच नाही. तसं म्हणजे वाचा एकपणाचे आळे सर्वता नुरेची वेगळे श्रीराम रूपे सगळे सामाविले. एकपणाचे आळे प्रभू रामचंद्र रूपी प्रभू रामचंद्र वाचून दुसरे काहीच नाही म्हणजे प्रभू रामचंद्राच्या रूपा वाचून वेगळं काहीच नाही. प्रभू रामचंद्राच्या रूपात सीता माऊली एक रूप झाल्या. एकाएकी जनार्दनी सहजी सहजची मिळणी प्रकृती रामचरणी सरती शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले. गाव भटका आपल्या सद्गुरू शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला शरण गेले आणि शरण करतात. सहज एकमेकाची मिळणी झाली. सहज दोघं एकत्र आले आणि एकत्र येऊन प्रकृती आणि पुरुष हे एकत्र आले. जनकाची नंदिनी असणारे सीता माऊली आणि प्रभू रामचंद्र एकत्र आलेल्या. सीता माऊली उठल्या, प्रभू रामचंद्राच्या पायाला लागलेले. आता दोघं एकत्र येणार, संसार करणार, दोघंच्या दोघं असणार. अयोध्येला कशी येतील, काय येतील, गोड कथा पुढच्या अध्यापासून ऐका असं ग्रंथकर्ते विनंती श्रोते मंडळी करतात. त्यांनी अध्याचं कथानक संपवितात. स्वस्ति श्री भावार्थ रामायण युद्धकांडे एकाकारची कया सीता निरूपणामा सतशीतल माध्यमाय श्री कृष्ण अर्पणमस्तु शुभम भवतु.